खंड 3. लोकांनी तुमचे ऐकावे यासाठी तुम्ही काय कराल? धडा 7. सहयोग कसा प्राप्त कराल? आजची सुरुवात एका चित्राने करूया. तुम्ही एका खोलीत उभे आहात. टेबलाभोवती लोक बसलेले आहेत. कल्पना उत्तम आहे, दिशा स्पष्ट आहे, पण एक अडथळा आहे, सहकार्य. तुम्ही जितकं जास्त हे असंच करूया म्हणता तितकं समोरच्यांचं पाऊल मागे पडतं. आवाज न वाढवता, शब्द न चढवता तरीही विरोध वाढतो. अशा क्षणी डेल कार्नेगी एक अतिशय सूक्ष्म पण प्रचंड परिणामकारक तत्त्व पुढे ठेवतात. सहयोग मिळवायचा असेल तर कल्पना तुमची ठेवू नका, ती समोरच्याची असल्यासारखी उमलू द्या. कारण माणूस दुसऱ्याची कल्पना मान्य करत नाही, तो स्वतःची कल्पना जपतो, वाढवतो आणि तिच्यासाठी उभा राहतो. मानवी स्वभावाचा हा गाभा आहे. एखादा विचार आपला वाटला की त्याच्याशी आपली ओळख जोडली जाते. आपण त्याचं समर्थन करतो, अडचणींवर मात करतो आणि त्याला यशस्वी करण्यासाठी मेहनत घेतो. उलट कल्पना लादली गेली असं वाटलं की ती कितीही चांगली असली तरी ती स्वीकारणं अवघड होतं. कार्नेगी म्हणतात, लोकांना सहभागी करायचे असेल तर त्यांना मालकीची भावना द्या. हे तत्त्व खोलात जाऊन पाहूया. एका संस्थेत नवीन प्रक्रिया लागू करायची होती. व्यवस्थापनाने थेट सूचना दिल्या, काय करायचं, कसं करायचं. कागदावर सगळं योग्य होतं, पण अंमलबजावणी ढासळली. मग एक अनुभवी नेता पुढे आला. त्याने नियम जाहीर केले नाहीत, त्याने प्रश्न विचारले, आपण वेळ वाचवण्यासाठी काय बदल करू शकतो? या प्रक्रियेत सगळ्यात मोठी अडचण कुठे आहे? तुमच्या मते कोणता उपाय जास्त परिणामकारक ठरेल? चर्चा रंगली. लोकांनी कल्पना मांडल्या. शेवटी जी प्रक्रिया ठरली ती व्यवस्थापनाच्या मूळ कल्पनेसारखीच होती. फक्त फरक इतकाच की आता ती टीमची होती. अंमलबजावणी झपाट्याने झाली, कारण लोक स्वतःच्या कल्पनेवर काम करत होते. डेल कार्नेगी या धडामध्ये हेही सांगतात की सहकार्य म्हणजे फक्त हो मिळवणं नाही, ते उत्साह मिळवणं आहे. आणि उत्साह तेव्हाच येतो जेव्हा माणसाला वाटतं, मी या निर्णयाचा भाग आहे. म्हणूनच नेते, शिक्षक, पालक, विक्रेते, जे लोक खऱ्या अर्थाने परिणाम साधतात, ते आदेश देत नाहीत, ते दिशा देतात. ते निष्कर्ष सांगत नाहीत, ते शोधायला मदत करतात. घरातलं उदाहरण घ्या. एखादा निर्णय घ्यायचा आहे, सुट्टी कुठे घ्यायची. जर एक व्यक्ती थेट ठरवून सांगते तर बाकीच्यांचा आनंद कमी होतो. पण जर तुम्ही विचाराल, आपल्याला आराम हवा आहे की फिरायला, निसर्ग जवळ हवा की शहर, तर हळूहळू सगळे त्या ठिकाणाकडे झुकतात जे तुम्हालाही हवं आहे. आणि शेवटी जे ठरतं ते सर्वांचंच वाटतं. सहयोग इथे दबावातून नाही, सहभागातून आला. या तत्वाचा व्यवसायात खोल परिणाम होतो. सेल्समध्ये ग्राहकाला हे घ्या असं सांगण्याऐवजी त्याच्या गरजांवर प्रश्न विचारा आणि पर्याय दाखवा. तो स्वतः निवड करेल आणि मग त्या निवडीसाठी उभा राहील. टीम मॅनेजमेंटमध्ये बदल लागू करायचा असेल तर आधी टीमला उपाय सुचवू द्या. बहुतेक वेळा तेच उपाय येतील जे तुम्हाला हवे होते, पण आता त्यांना गती मिळेल. नातेसंबंधातही हे तितकंच खरं आहे. निर्णय एकत्र घ्याल तर पाठिंबा आपोआप मिळतो. इथे एक महत्त्वाची सूचनाही आहे, हे सगळं फसवणूक म्हणून वापरू नका. कार्नेगी स्पष्ट करतात, सच्चेपणा अत्यावश्यक आहे. प्रश्न खरे असावेत, ऐकणं मनापासून असावं आणि समोरच्याच्या कल्पनांना खरंच महत्त्व दिलं पाहिजे. बनावट सहभाग लोक पटकन ओळखतात, पण जिथे आदर आणि प्रामाणिकता असते तिथे सहकार्य टिकतं. आता स्वतःला विचारा, तुम्ही शेवटच्या वेळी कुणाकडून सहयोग मिळवताना काय केलं? सांगितलं की विचारलं? ठरवलं की शोधायला मदत केली? बहुतेक वेळा उत्तरच परिणाम सांगून जातं. कार्नेगी म्हणतात, लोकांना ओढायचं असेल तर दोर लावू नका, मार्ग दाखवा. आता या सिद्धांताचा प्रत्यक्ष वापर रोजच्या आयुष्यात. निर्णय घेण्याआधी इतरांना मत विचारण्याची सवय लावा. व्यवसायात मीटिंगमध्ये आधी प्रश्न विचारा, मग दिशा ठरवा. सेल्समध्ये पर्याय समोर ठेवा आणि निवड ग्राहकाला करू द्या. टीम मॅनेजमेंटमध्ये उपाय शोधण्याची जबाबदारी टीमला द्या. नातेसंबंधात निर्णय मी पासून नाही, आपण पासून सुरू करा. स्टेप बाय स्टेप करा. पहिलं, प्रश्न विचारा. दुसरं, ऐका. तिसरं, कल्पनांना मान्यता द्या. चौथं, योग्य दिशेने चर्चा घ्या. आणि पाचवं, निष्कर्ष समोरच्याच असल्याची भावना टिकवा. हे केलं की सहयोग सहज मिळतो आणि तो टिकतो. शेवटी हा धडा एक अत्यंत परिपक्व सत्य देतो. सहयोग जबरदस्तीने मिळत नाही, तो मालकीच्या भावनेतून जन्माला येतो. आजपासून ठरवा, तुम्ही कल्पना लादणार नाही, तुम्ही त्या उमलू द्याल. कारण ज्या विचारावर लोक स्वतःचं नाव लिहितात त्यासाठी ते अख्खं मन लावतात
आणि तिथेच खरा सहयोग तयार होतो. सिद्धार्थ, लोकांचे सहकार्य हो असेल तर त्यांना वाटू द्या की हा विचार त्यांचाच आहे. खंड 3. लोकांनी तुमचे ऐकावे यासाठी तुम्ही काय कराल? धडा 8. एक फॉर्म्युला जो तुमच्याकरिता चमत्कार करेल. तुम्ही एखाद्याशी बोलत आहात आणि क्षणभर स्वतःला बाजूला ठेवा. तुमचं मत, तुमचं स्पष्टीकरण, तुमची घाई सगळं थांबवा. फक्त एक प्रश्न मनात ठेवा, समोरचा माणूस हे असंच का पाहतोय? डेल कार्नेगी या धडामध्ये सांगतात की हा एक प्रश्न खरंच चमत्कार करतो. कारण लोकांनी तुमचं ऐकावं असं वाटत असेल तर आधी तुम्हाला प्रामाणिकपणे समोरच्या व्यक्तीचा दृष्टिकोन समजून घेण्याचा प्रयत्न करावा लागतो. हे तंत्र नाही, ही वृत्ती आहे. आणि ही वृत्ती स्वीकारली की संवादाची दिशा बदलते, संघर्षाची धार कमी होते आणि सहमतीची जमीन तयार होते. आपण बहुतेक वेळा काय करतो? समोरचा बोलायला लागला की आपलं मन उत्तर तयार करण्यात गुंततं. आपल्याला पटवायचं असतं, स्पष्ट करायचं असतं, स्वतःची बाजू मांडायची असते. पण कार्नेगी इथे थेट सांगतात, समजून घेण्याआधी समजावण्याचा प्रयत्न म्हणजे वाळवंटात पाणी ओतण्यासारखा आहे. समोरचा माणूस ऐकायला तयार तेव्हाच होतो जेव्हा त्याला वाटतं की त्याला नीट समजून घेतलं जातंय. तू चुकीचा आहेस किंवा मी बरोबर आहे या दोन्ही भूमिका बाजूला ठेवल्या की संवादाला श्वास मिळतो. या धडाचा फॉर्म्युला साधा आहे पण खोल आहे. पहिलं, समोरच्या माणसाचं म्हणणं पूर्ण समजून घ्या. दुसरं, त्या दृष्टिकोनामागची भावना ओळखा. तिसरं, ती भावना मान्य करा आणि मगच तुमचा विचार मांडा. हे 4 टप्पे पाळले की तुमचं म्हणणं विरोधासमोर अडकत नाही, ते समजुतीच्या मार्गाने पुढे जातं. कार्नेगी म्हणतात, लोकांना तुमच्याशी सहमत व्हायला लावू नका. त्यांना आधी वाटू द्या की तुम्ही त्यांच्याशी सहमत होऊ शकता. एक खोल उदाहरण पाहूया. एका कारखान्यात कामगार आणि व्यवस्थापन यांच्यात तणाव होता. कामगार म्हणत होते, कामाचा ताण वाढतोय. व्यवस्थापन म्हणत होतं, उत्पादन गरजेचं आहे. दोन्ही बाजू आपापल्या भूमिकेत अडकलेल्या. मग एक मध्यस्थ पुढे आला. त्याने भाषण दिलं नाही, त्याने ऐकलं. कामगारांचं म्हणणं, त्यांची भीती, त्यांची थकवा, सगळं. मग व्यवस्थापनाला तेच शब्दात सांगितलं. त्यांना असं वाटतं की त्यांची दखल घेतली जात नाही. त्या एका वाक्याने वातावरण बदललं. कारण इथे दोष नव्हता, समज होती. पुढे उपाय सुचले, करार झाला. चमत्कार कुठे झाला? दृष्टिकोन समजून घेतल्यामुळे. घरातही हे तितकंच खरं आहे. जोडीदार एखाद्या गोष्टीवर नाराज आहे. तुम्ही लगेच स्पष्टीकरण देण्याऐवजी म्हणालात, तुला असं वाटतंय कारण, आणि ते अचूक पकडलंत तर अर्धी समस्या तिथेच सुटते. कारण समोरच्या माणसाला वाटतं, माझ्या भावना ओळखल्या गेल्या. कार्नेगी म्हणतात, भावना मान्य झाल्या की कारणांची गरज कमी होते. या धडामध्ये आणखी एक महत्त्वाची गोष्ट आहे. दृष्टिकोन समजून घेणं म्हणजे सहमत होणं नाही. तुम्ही असहमत राहू शकता, पण आधी समजून घ्या. मी तुझ्याशी सहमत नाही हे नंतर येऊ शकतं, पण मी तुला समजतो हे आधी आलं पाहिजे. कारण समजून घेणं हे आदराचं सर्वोच्च रूप आहे. आणि आदर मिळाला की लोक तुमचं म्हणणं ऐकायला तयार होतात, उघड्या मनाने, ताठरपणा न ठेवता. व्यवसायात हा फॉर्म्युला सोन्यासारखा आहे. सेल्समध्ये ग्राहक का संकोचतोय ते समजून घ्या, फीचर्स सांगण्याआधी कारण ऐका. टीम मॅनेजमेंटमध्ये कर्मचारी विरोध का करतोय ते जाणून घ्या, मग बदल मांडला तर स्वीकार वाढतो. नेगोशिएशनमध्ये समोरच्या बाजूला काय हवं आहे, कशाची भीती आहे ते ओळखलंत तर अडलेली चर्चा पुढे सरकते. नातेसंबंधात वाद कमी होतात, कारण दोघांनाही वाटतं की त्यांना ऐकलं जातंय. आता स्वतःला विचारा, तुम्ही शेवटच्या वेळी एखाद्याशी असहमत असताना त्याचा दृष्टिकोन खरंच समजून घेण्याचा प्रयत्न केला होता का? की फक्त तुमचं म्हणणं मांडण्याची घाई होती? कार्नेगी सांगतात, समजून घेणं हा वेळेचा अपव्यय नाही, तो वेळ वाचवतो. कारण जे समजून घेतलं जातं ते पटकन सुटतं. आता या सिद्धांताचा प्रत्यक्ष वापर. रोजच्या आयुष्यात संवेदनशील विषय आला की आधी प्रश्न विचारा, तुला असं का वाटतं? व्यवसायात मीटिंगमध्ये निष्कर्ष देण्याआधी दृष्टिकोन गोळा करा. सेल्समध्ये आक्षेपाला उत्तर देण्याआधी त्यामागची गरज ओळखा. टीम मॅनेजमेंटमध्ये विरोध दिसला की कारण शोधा, शिक्षा नाही. नातेसंबंधात भावना शब्दात परत सांगा, तुला असं वाटतंय कारण स्टेप बाय स्टेप करा. पहिलं, लक्ष देऊन ऐका. दुसरं, भावना ओळखा. तिसरं, त्या भावना मान्य करा. चौथं, मग तुमचा विचार मांडा. आणि पाचवं, सामायिक मार्ग शोधा. हे केलंत की संवाद सहज पुढे जातो. शेवटी हा धडा एक शांत पण शक्तिशाली संदेश देतो.
लोकांना ऐकायला लावण्याचा सर्वात खात्रीशीर मार्ग म्हणजे आधी त्यांना समजून घेणं. आजपासून ठरवा, तुम्ही जिंकण्याच्या घाईत समजून घेणं सोडणार नाही. कारण जिथे समज असते तिथे विश्वास उगवतो आणि जिथे विश्वास असतो तिथे तुमचं म्हणणं आपोआप पोहोचतं. सिद्धार्थ, प्रामाणिकपणे समोरच्या व्यक्तीचा दृष्टिकोन समजून घेण्याचा प्रयत्न करा. हा फॉर्म्युला खरोखर चमत्कार करतो. खंड 3. लोकांनी तुमचे ऐकावे यासाठी तुम्ही काय कराल? धडा 9. लोकांना काय हवं आहे? तुम्ही एखाद्याशी बोलत असताना तुमच्या मनात आधी काय असतं, मला काय हवं आहे की समोरच्याला काय हवं आहे? बहुतेक वेळा उत्तर पहिलंच असतं आणि इथेच संवाद अडखळतो. डेल कार्नेगी या धडामध्ये आपल्याला थेट माणसाच्या अंतरंगात घेऊन जातात आणि सांगतात, लोक तुमचं म्हणणं ऐकतील की नाही हे तुम्ही किती हुशार आहात यावर ठरत नाही, तुम्ही त्यांच्या विचारांशी आणि इच्छांशी किती जोडलेले आहात यावर ठरतं. माणूस कायम स्वतःच्या गरजा, अपेक्षा, भीती आणि स्वप्नांच्या चष्म्यातून जग पाहतो आणि जो व्यक्ती हा चष्मा ओळखतो तोच लोकांपर्यंत पोहोचतो. आपण अनेकदा तक्रार करतो, मी एवढं समजावतो तरी लोक ऐकत नाहीत. पण कार्नेगी इथे आरसा दाखवतात, तुम्ही समजावत असता पण समजून घेत नसता. कारण लोकांना आधी हे जाणवायला हवं की हा माणूस माझ्या बाजूने विचार करतोय. सहानुभूती म्हणजे दया नाही, ती दुसऱ्याच्या जागी उभं राहून विचार करण्याची कला आहे. समोरचा असा विचार का करतोय, त्याला काय हवं आहे, तो काय गमावण्याची भीती बाळगतोय, हे प्रश्न विचारले की संवादाचा सूर बदलतो. या धडामधलं एक खोल सत्य असं आहे, लोक बहुतेक वेळा चुकीचे नसतात, ते फक्त वेगळ्या गरजांमधून बोलत असतात. एक कर्मचारी पगारवाढ मागतोय कारण त्याला सुरक्षितता हवी आहे. एक ग्राहक तक्रार करतोय कारण त्याला न्याय हवा आहे. एक जोडीदार नाराज आहे कारण त्याला महत्त्व दिलं जावं असं वाटतं. जर तुम्ही फक्त शब्द ऐकले तर संघर्ष वाढतो, पण जर तुम्ही त्या शब्दांमागची इच्छा ओळखली तर संवादाला दिशा मिळते. इच्छा समजली की विरोध मवाळ होतो. एक खोल उदाहरण पाहूया. एका कंपनीत एक कर्मचारी सतत व्यवस्थापनाशी वाद घालत होता. वरून पाहिलं तर तो हट्टी वाटत होता, पण एका अनुभवी नेत्याने वेगळा दृष्टिकोन घेतला. त्याने त्या कर्मचाऱ्याशी शांतपणे बोलून विचारलं, तुला नक्की काय हवं आहे? चर्चेतून कळलं की त्या कर्मचाऱ्याला बढतीपेक्षा ओळख हवी होती, त्याच्या कामाची दखल. ते समजल्यावर व्यवस्थापनाने त्याचं काम सार्वजनिकरित्या कौतुक केलं, जबाबदारी वाढवली आणि वाद संपले. कारण समस्या मतांची नव्हती, इच्छांची होती. डेल कार्नेगी सांगतात, लोकांना पटवून द्यायचं असेल तर त्यांच्या इच्छांविरुद्ध जाऊन भाषण करू नका, त्यांच्या इच्छांशी हात मिळवा. हे राजकारण नाही, ही माणुसकी आहे. जेव्हा तुम्ही म्हणता, मला कळतं तुला हे का हवं आहे, तेव्हा समोरच्या माणसाला वाटतं की त्याला शत्रू नाही, साथीदार भेटला आहे. आणि साथीदाराचं म्हणणं ऐकणं सोपं जातं. घरातलं उदाहरण घ्या. मूल हट्ट करतंय. वरवर पाहिलं तर तो हट्ट त्रासदायक वाटतो, पण आतमध्ये कदाचित त्याला लक्ष हवं आहे किंवा स्वातंत्र्याची जाणीव. जर तुम्ही फक्त नको म्हटलं तर संघर्ष वाढतो. पण जर तुम्ही म्हणालात, तुला स्वतः निर्णय घ्यायचा आहे, हे मला कळतं, तर चर्चा सुरू होते. सहानुभूती इथे कमकुवतपणा नाही, ती नियंत्रणाची किल्ली आहे. या धडामध्ये कार्नेगी एक महत्त्वाची गोष्ट अधोरेखित करतात. सहानुभूती दाखवणं म्हणजे समोरच्याशी सहमत होणं आवश्यक नाही. तुम्ही असहमत राहू शकता, पण आधी त्याच्या इच्छांचा सन्मान करा. मला तुझं म्हणणं पटत नाही हे नंतर येऊ शकतं, पण मला कळतं तुला हे का हवं आहे हे आधी आलं पाहिजे. कारण आदर मिळाल्यावर माणूस पर्याय ऐकायला तयार होतो. व्यवसायात हे तत्त्व अमूल्य आहे. सेल्समध्ये ग्राहक काय खरेदी करतोय यापेक्षा तो का खरेदी करतोय हे समजून घ्या. टीम मॅनेजमेंटमध्ये कर्मचारी काय मागतोय यामागची गरज ओळखा. नेगोशिएशनमध्ये समोरची बाजू काय जिंकू इच्छिते, काय वाचवू इच्छिते हे समजल्याशिवाय करार होत नाही. नातेसंबंधात वादाच्या मुळाशी असलेल्या इच्छांना ओळखलंत तर तक्रारी आपोआप कमी होतात. आता स्वतःला विचारा, तुम्ही शेवटच्या संभाषणात समोरच्याच्या इच्छांबद्दल किती विचार केला होता, की फक्त तुमच्या अपेक्षांभोवतीच चर्चा फिरत होती? कार्नेगी सांगतात, लोक बदलायला तयार असतात जर त्यांना वाटलं की बदल त्यांच्या गरजांना धक्का देत नाही. आणि हे जाणवून देणं हीच खरी कला आहे. आता या सिद्धांताचा प्रत्यक्ष वापर. रोजच्या आयुष्यात कोणी हट्ट करत असेल तर आधी विचारा, तुला नक्की काय हवं आहे? व्यवसायात मीटिंगमध्ये मतभेद दिसले तर इच्छांवर चर्चा करा, केवळ उपायांवर नाही. सेल्समध्ये ग्राहकाच्या शब्दांमागच्या गरजा ओळखा. टीम मॅनेजमेंटमध्ये
प्रत्येक व्यक्तीला काय प्रेरित करतं ते समजून घ्या. नातेसंबंधात भावनांच्या मुळाशी असलेल्या अपेक्षा ओळखा. स्टेप बाय स्टेप करा. पहिलं, शब्दांमागची गरज शोधा. दुसरं, त्या गरजेला मान्यता द्या. तिसरं, सहानुभूती व्यक्त करा. चौथं, मग तुमचा विचार मांडा. आणि पाचवं, दोघांनाही उपयोगी असा मार्ग शोधा. हे केलंत की संवाद अडत नाही, तो पुढे सरकतो. शेवटी हा धडा एक खोल पण अत्यंत मानवी सत्य सांगतो. लोकांना काय हो आहे हे समजून घेतल्याशिवाय तुम्ही त्यांना कधीच तुमच्या ऐकायला भाग पाडू शकत नाही. आजपासून ठरवा, तुम्ही लोकांशी बोलताना फक्त शब्द ऐकणार नाही, इच्छा समजून घ्याल. कारण जिथे सहानुभूती असते तिथे विरोध वितळतो आणि तिथेच तुमचं म्हणणं खऱ्या अर्थाने पोहोचतं. सिद्धांत: समोरच्या व्यक्तीचे विचार आणि इच्छांप्रती सहानुभूती दाखवा. लोक आपोआप तुमच्या ऐकायला लागतात. खंड 3. लोकांनी तुमचे ऐकावे यासाठी तुम्ही काय कराल? धडा 10. प्रत्येक व्यक्ती ही आग्रह पसंत करते. तुम्ही एखाद्याला काहीतरी पटवून देण्याचा प्रयत्न करत आहात. तुमच्याकडे आकडे आहेत, तर्क आहेत, फायदे तोटे आहेत. सगळं योग्य आहे, पण तरीही समोरचा म्हणतो, ठीक आहे, पण, आणि चर्चा पुढे सरकत नाही. अशा वेळी डेल कार्नेगी आपल्याला माणसाच्या स्वभावातील एक खोल गुपित दाखवतात. माणूस फक्त फायद्यासाठी नाही, तर आदर्शांसाठीही निर्णय घेतो. प्रत्येक व्यक्तीला स्वतःबद्दल एक चांगली प्रतिमा जपायची असते. मी न्यायप्रिय आहे, मी प्रामाणिक आहे, मी जबाबदार आहे, मी उदार आहे. आणि जेव्हा तुम्ही एखाद्या निर्णयाला या आदर्शवादी सिद्धांतांशी जोडता, तेव्हा लोक तुमचं म्हणणं ऐकायला आणि स्वीकारायला अधिक तयार होतात. आपण बहुतेक वेळा लोकांना कसं पटवतो यामुळे नफा होईल, वेळ वाचेल, हे सोपं आहे. हे सगळं महत्त्वाचं आहे, पण अपुरं आहे. कारण कार्नेगी सांगतात, लोक स्वतःला केवळ व्यावहारिक नव्हे तर नैतिकदृष्ट्या योग्य वाटणाऱ्या गोष्टींकडे झुकतात. त्यांना वाटायला हवं की हा निर्णय घेताना मी चांगला माणूस ठरत आहे. म्हणूनच हा धडा सांगतो, लोकांना ऐकायला लावायचे असेल तर त्यांच्या आदर्श स्वप्रतिमेला साथ घाला. एक खोल उदाहरण पाहूया. एका शहरात एका उद्योगपतीला कामगारांकडून अधिक सहकार्य हवं होतं. तो जर फक्त पगार, बोनस आणि नियम यांवर बोलला असता तर मर्यादित प्रतिसाद मिळाला असता. पण त्याने वेगळा मार्ग निवडला. तो म्हणाला, आपण इथे फक्त पगारासाठी नाही, तर दर्जेदार कामासाठी, प्रामाणिकपणासाठी आणि शहरात आपली ओळख निर्माण करण्यासाठी एकत्र आलो आहोत. या शब्दांनी कामगारांच्या मनात वेगळाच स्पर्श केला. कारण आता काम हे फक्त काम राहिलं नाही, ते अभिमानाचं झालं. सहकार्य वाढलं. आदर्शवादी सिद्धांतांनी व्यवहाराला उंची दिली. डेल कार्नेगी सांगतात, प्रत्येक माणूस स्वतःला थोडा तरी आदर्शवादी समजतो. कोणी म्हणतो, मी न्यायी आहे, कोणी म्हणतो, मी जबाबदार आहे, कोणी म्हणतो, मी विश्वास ठेवण्यासारखा आहे. आणि जेव्हा तुम्ही तुमचं म्हणणं या गुणांशी जोडता, तेव्हा समोरचा केवळ तुमच्याशी सहमत होत नाही, तो स्वतःशीच सुसंगत राहतो. कारण त्या निर्णयाने त्याची स्वतःची प्रतिमा टिकते. घरातलं उदाहरण घ्या. मूल अभ्यास टाळत आहे. जर तुम्ही फक्त मार्क्स कमी येतील असं सांगितलं तर परिणाम मर्यादित राहतो. पण जर तुम्ही म्हणालात, तू जबाबदार आहेस, तू जे काम घेतोस ते पूर्ण करतोस, तर मुलाच्या आतल्या आदर्शाला साथ घातली जाते. तो अभ्यास करतो कारण त्याला जबाबदार व्यक्ती म्हणून पाहिलं जातं. लोक आपल्याबद्दल सांगितलेली चांगली गोष्ट खरी करण्याचा प्रयत्न करतात. या धडामध्ये कार्नेगी एक महत्त्वाची सावधगिरीही सांगतात, हे खोट्या स्तुतीसारखं वापरू नका. बनावट आदर्श लोक ओळखतात. आदर्शवादी सिद्धांतांचा आधार घ्यायचा तर तो प्रामाणिक असला पाहिजे. समोरच्या व्यक्तीमध्ये जे खरंच आहे त्यालाच अधोरेखित करा. कारण खरा प्रभाव नेहमी सत्यावर उभा असतो. व्यवसायात या तत्वाचा उपयोग प्रचंड आहे. सेल्समध्ये ग्राहकाला तुम्ही गुणवत्ता ओळखता असं जाणून दिलंत तर तो स्वस्ताऐवजी योग्य निवड करतो. टीम मॅनेजमेंटमध्ये टीमला आपण उत्कृष्टतेसाठी ओळखले जातो असं सांगितलं तर कामाची पातळी वाढते. नेगोशिएशनमध्ये हा करार दोन्ही बाजूंना न्याय देतो असं मांडलं तर सहमती सोपी होते. नातेसंबंधात तू समजूतदार आहेस हे ऐकून समोरचा जास्त समजूतदार वागतो. आता स्वतःला विचारा, तुम्ही लोकांना पटवताना फक्त फायद्यांवर बोलता की त्यांच्या मूल्यांवरही? कार्नेगी सांगतात, फायदे क्षणिक असतात, आदर्श दीर्घकालीन असतात. जे निर्णय आदर्शांवर उभे असतात ते जास्त काळ टिकतात आणि जास्त निष्ठा निर्माण करतात. आता या सिद्धांताचा प्रत्यक्ष वापर. रोजच्या आयुष्यात कोणाकडून काही करून घ्यायचे असेल तर त्याच्या चांगल्या गुणांना साथ घाला. व्यवसायात प्रस्ताव मांडताना
तो नैतिकदृष्ट्या कसा योग्य आहे हे दाखवा. सेल्समध्ये ग्राहकाच्या मूल्यांशी जुळणारी भाषा वापरा. टीम मॅनेजमेंटमध्ये टीमच्या ओळखीला, प्रतिष्ठेला साथ घाला. नातेसंबंधात समोरच्याच्या सर्वोत्तम रूपावर विश्वास दाखवा. स्टेप बाय स्टेप करा. पहिलं, समोरच्या व्यक्तीचे आदर्श ओळखा. दुसरं, त्या आदर्शांशी तुमचा विचार जोडा. तिसरं, प्रामाणिक भाषा वापरा. चौथं, त्याला आदराने मानणी द्या. आणि पाचवं, त्या प्रतिमेला टिकवायला मदत करा. हे केलंत की लोक तुमचं म्हणणं फक्त ऐकत नाहीत, ते स्वीकारतात. शेवटी हा धडा एक खोल मानवी सत्य सांगतो. माणूस स्वतःला चांगला समजून घ्यायला आवडतो आणि तसंच वागायला प्रयत्न करतो. आजपासून ठरवा, तुम्ही लोकांना फक्त फायद्यांनी पटवणार नाही, तुम्ही त्यांच्या आदर्शांना साथ घालाल. कारण जिथे आदर्शांना स्पर्श होतो तिथे आग्रह जन्माला येतो आणि तिथेच तुमचं म्हणणं खऱ्या अर्थाने ऐकलं जातं. सिद्धांत. लोकांना पटवायचं असेल तर आदर्शवादी सिद्धांतांचा आधार घ्या. प्रत्येक व्यक्ती त्यांना प्रतिसाद देते. खंड 3. लोकांनी तुमचे ऐकावे यासाठी तुम्ही काय कराल. धडा 11. चित्रपटात हे होतं, टीव्हीमध्ये हे होतं, तुमच्याकडून हे का नाही होत. डोळे बंद करा आणि विचार करा, तुम्ही शेवटचा कोणता सिनेमा पूर्ण लक्ष देऊन पाहिला. 2-3 तास खेळून बसलात ना. संवाद लक्षात राहिले, दृश्यम आठवतात, भावना अजूनही मनात जिवंत आहेत. आता स्वतःलाच प्रश्न विचारा, मी जेव्हा ऑफिसमध्ये बोलतो, मीटिंगमध्ये कल्पना मांडतो किंवा घरी काही समजावतो, तेवढं लक्ष लोक का देत नाहीत. डेल कार्नेगी या धडामध्ये याच प्रश्नाचं थेट उत्तर देतात. कारण वास्तव जीवनात आपण तथ्य सांगतो पण कथा सांगत नाही, माहिती देतो पण दृश्य उभं करत नाही. लोकांना ऐकायला भाग पाडायचं असेल तर केवळ बरोबर असणं पुरेसं नसतं, तुमचं म्हणणं जाणवायला हवं. माणसाचं मन आकड्यांवर नाही तर चित्रांवर प्रतिसाद देतं. कोरडी माहिती थोड्या वेळात विसरली जाते, पण ज्या विचाराला रंग, भावना आणि हालचाल असते तो लक्षात राहतो. म्हणूनच चित्रपट, जाहिराती, कथा इतक्या प्रभावी असतात. कार्नेगी म्हणतात, तुमचे विचार जर नाटकीय पद्धतीने सादर केले तर ते थेट समोरच्याच्या अनुभवाचा भाग बनतात. मग ते फक्त ऐकले जात नाहीत तर लक्षात ठेवले जातात. आपण बहुतेक वेळा काय करतो, एखादी कल्पना मांडताना सरळ सांगतो, हे केलं तर फायदा होईल, हे योग्य आहे, हे बदल आवश्यक आहे. पण समोरचा विचारतो, माझ्यासाठी यात काय वेगळं आहे. इथे कार्नेगी सांगतात, फक्त फायदा सांगू नका, तो दिसू द्या. शब्दांमधून चित्र उभं करा, परिस्थिती जिवंत करा. कारण माणूस जे पाहतो, मनात का होईना त्यावर तो जास्त विश्वास ठेवतो. एक खोल उदाहरण पाहूया. एका विक्रेत्याला आपल्या उत्पादनाची गुणवत्ता पटवून द्यायची होती. तो फक्त तांत्रिक वैशिष्ट्यं सांगत राहिला, पण ग्राहक उदासीनच राहिला. मग त्याने वेगळी पद्धत वापरली. तो म्हणाला, कल्पना करा, मुसळधार पावसातही तुमचं मशीन तासनतास बंद पडत नाही, काम थांबत नाही, नुकसान होत नाही. त्या एका कल्पनेने ग्राहकाचं लक्ष बदललं. कारण आता तो मशीन पाहत नव्हता, तो अनुभव करत होता. नाट्यमय सादरीकरणाने विचाराला ताकद दिली. कार्नेगी सांगतात, नाट्यमय सादरीकरण म्हणजे अभिनय करणं नाही, ते म्हणजे विचाराला जीवन देणं. उदाहरणं, तुलना, रूपकं, कथानक हे सगळं विचाराला धार देतं. एखाद्या नियमाबद्दल बोलताना तो नियम एखाद्या प्रसंगात कसा लागू पडतो हे दाखवलंत तर तो नियम लक्षात राहतो. एखाद्या बदलाबद्दल बोलताना तो बदल न केल्यास काय होऊ शकतं याचं चित्र उभं केलंत तर लोक विचार करू लागतात. घरातलं उदाहरण घ्या. मुलाला सतत वेळेवर झोप सांगून कंटाळा आला आहे, पण जर तुम्ही म्हणालात, उशिरा झोपल्यामुळे उद्या तू मैदानात दमून जाशील, आवडता खेळ नीट खेळू शकणार नाहीस, तर तो विचार वेगळा होतो. कारण इथे सूचना नाही, दृश्य आहे. टीम मॅनेजमेंटमध्ये डेडलाईन पाळा असं सांगण्याऐवजी जर आपण हे वेळेत पूर्ण केलं तर पुढचा महिना शांत जाईल असं सांगितलं तर प्रेरणा वाढते. या धडामध्ये कार्नेगी एक महत्त्वाची गोष्ट स्पष्ट करतात. लोक कंटाळतात कारण त्यांना काहीतरी जाणवत नाही. नाट्यमय सादरीकरणामुळे विचाराला गती मिळते. लोक म्हणतात, अरे असं तर विचारच केला नव्हता, आणि जिथे हा क्षण येतो तिथे ऐकणं सुरू राहतं. कारण आश्चर्य, उत्सुकता आणि भावना ही लक्षाची 3 दारं आहेत. व्यवसायात हे तत्त्व अमूल्य आहे. प्रेझेंटेशनमध्ये फक्त स्लाइड्स न वाचता कथा सांगा. सेल्समध्ये प्रॉडक्टचा अनुभव रंगवा. नेगोशिएशनमध्ये निर्णयाचे परिणाम जिवंत करा. नातेसंबंधात भावना शब्दात नव्हे तर उदाहरणात मांडल्या तर समज वाढते. लोकांना काय करायचं ते सांगण्यापेक्षा का करायचं हे अनुभवातून दाखवलंत तर ते स्वतःहून पुढे येतात. आता स्वतःला विचारा,
तुम्ही शेवटच्या वेळी एखादी कल्पना मांडताना केवळ सांगितली की दाखवली? कार्नेगी सांगतात, जगात कल्पनांची कमतरता नाही, प्रभावी मांडणीची कमतरता आहे. आणि ही मांडणी शिकता येते. आता या सिद्धांताचा प्रत्यक्ष वापर. रोजच्या आयुष्यात महत्त्वाचा मुद्दा मांडताना उदाहरण वापरा. व्यवसायात आकड्यांबरोबर कथा जोडा. सेल्समध्ये ग्राहक स्वतःला त्या परिस्थितीत पाहिल अशी भाषा वापरा. टीम मॅनेजमेंटमध्ये यशाचं किंवा अपयशाचं चित्र उभं करा. नातेसंबंधात भावना रूपकांमधून व्यक्त करा. स्टेप बाय स्टेप करा. पहिलं, मुद्दा ठरवा. दुसरं, त्याला जोडलेला प्रसंग निवडा. तिसरं, दृश्य उभं करा. चौथं, भावना जोडा. आणि पाचवं, मुद्दा स्पष्ट ठेवा. हे केलंत की लोक केवळ ऐकत नाहीत, ते लक्ष देतात. शेवटी हा धडा एक जबरदस्त सत्य सांगतो. लोक चित्रपट का पाहतात? कारण तिथे विचार जिवंत असतात. आजपासून ठरवा, तुम्ही तुमचे विचार फक्त सांगणार नाही, तुम्ही त्यांना रंग द्याल, हालचाल द्याल, भावना द्याल. कारण जिथे विचार नाट्यमय होतात, तिथे लोक आपोआप खिळून ऐकतात आणि तिथेच खरा प्रभाव निर्माण होतो. सिद्धांत: लोकांचं लक्ष हवं असेल तर तुमचे विचार नाटकीय पद्धतीने प्रस्तुत करा. खंड 3. लोकांनी तुमचे ऐकावे यासाठी तुम्ही काय कराल? धडा 12. जर अजून काही कामाला येणार नसेल तर हे करा. या धड्याची सुरुवात थेट एक दृश्य उभं करून करूया. समजा तुम्ही सर्व मार्ग वापरून पाहिले आहेत. समजावलं आहे, ऐकलं आहे, सहानुभूती दाखवली आहे, उदाहरणं दिली आहेत, नाट्यमय मांडणीही केली आहे. तरीही समोरचा माणूस हलत नाही. तो तसाच बसून आहे. न निर्णय, न पुढाकार. अशा क्षणी बहुतांश लोक हात टेकतात. पण डेल कार्नेगी इथे एक शेवटचं पण अत्यंत शक्तिशाली शस्त्र हातात देतात. आव्हान. हो, जेव्हा इतर सगळे उपाय निष्प्रभ ठरतात, तेव्हा माणसाच्या आतल्या स्पर्धकाला, अभिमानाला आणि आत्मसन्मानाला साथ घाला. कारण माणूस सल्ल्याने नाही, तर आव्हानाने अनेकदा जागा होतो. मानवी स्वभावाचा हा एक खोल पैलू आहे. माणसाला स्वतःला सक्षम, धाडसी, जबाबदार आणि वेगळा सिद्ध करायचं असतं. कोणी त्याच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह उभं केलं तर आतून काहीतरी हलतं. कार्नेगी म्हणतात, लोकांना काही करून घ्यायचं असेल तर त्यांच्या सर्वोत्तम रूपाला आव्हान द्या. तू करू शकतोस का? हा प्रश्न अनेकदा हे कर या आदेशापेक्षा जास्त परिणामकारक ठरतो. एक खोल उदाहरण पाहूया. एका संस्थेत एक तरुण कर्मचारी होता. हुशार पण उदासीन. काम करायचा पण पुढाकार घ्यायचा नाही. बॉसने त्याला सूचना दिल्या, समजावलं, संधी दिल्या, काहीच बदल नाही. शेवटी बॉसने वेगळा मार्ग निवडला. तो म्हणाला, हा प्रोजेक्ट कठीण आहे, प्रत्येकाच्या आवाक्याचा नाही, कदाचित तुला जमत नसेल. त्या एका वाक्याने त्या तरुणाच्या आत काहीतरी पेटलं. त्याने प्रोजेक्ट उचलला, मेहनत घेतली आणि यशस्वी करून दाखवला. का? कारण त्याला स्वतःला सिद्ध करायचं होतं. आव्हानाने त्याचं सुप्त सामर्थ्य जाग केलं. कार्नेगी स्पष्ट करतात, आव्हान म्हणजे अपमान नाही, ते टोमणा नाही, ते सूचक असतं, आदरयुक्त असतं आणि विश्वासावर आधारित असतं. मला माहीत आहे हे सोपं नाही, किंवा हे काम सगळ्यांना जमत नाही, अशा वाक्यांमधून आव्हान दिलं जातं. इथे आदेश नाही, अपेक्षा आहे. आणि अपेक्षा उंच असेल तर माणूस अनेकदा उंच उडी मारतो. घरातलं उदाहरण घ्या. मूल अभ्यास टाळत आहे. सतत सांगूनही फरक पडत नाही. मग जर पालक म्हणाले, हा विषय थोडा अवघड आहे, प्रत्येकाला जमत नाही, तर अनेक मुलांच्या आत जिद्द जागी होते. मी करून दाखवतो. कारण त्यांना स्वतःची क्षमता सिद्ध करायची असते. टीम मॅनेजमेंटमध्येही हे तत्त्व तितकंच प्रभावी आहे. हे काम महत्त्वाचे आहे असं सांगण्यापेक्षा हे काम फक्त जबाबदारी घेणाऱ्यांसाठी आहे असं सांगितलं तर पुढाकार वाढतो. या धडामध्ये कार्नेगी एक महत्त्वाची अट घालतात. आव्हान योग्य व्यक्तीला योग्य वेळी दिलं पाहिजे. चुकीच्या वेळी दिलेलं आव्हान दडपण बनू शकतं. पण जेव्हा व्यक्तीमध्ये क्षमता आहे, फक्त प्रेरणेची ठिणगी हवी आहे, तेव्हा आव्हान हे पेट्रोल ठरतं. लोकांना कमी लेखू नका, त्यांना उंच ध्येय दाखवा. व्यवसायात या तत्वाचा उपयोग खोलवर दिसतो. सेल्समध्ये हा प्रॉडक्ट सगळ्यांसाठी नाही असं सांगितल्यावर ग्राहक जास्त उत्सुक होतो. नेतृत्वात टीमला आपण सर्वसाधारण टीम नाही असं सांगितलं तर कामाची पातळी बदलते. नातेसंबंधातही एखाद्याला जबाबदारीची जाणीव करून द्यायची असेल तर त्याच्या चांगल्या गुणांनाच आव्हान द्या. तू समजूतदार आहेस, म्हणूनच हे तुझ्याकडून अपेक्षित आहे. या वाक्यात आदेश नाही, पण जबाबदारी आहे. आता स्वतःला विचारा, तुम्ही शेवटच्या वेळी कुणाकडून काही करून घ्यायचं असताना काय केलं? विनवणी केली, समजावलं, की त्याच्या क्षमतेला साथ घातली? कार्नेगी सांगतात,
लोकांना खेचू नका, त्यांना उडी मारायला प्रवृत्त करा. कारण उडी स्वतःहून मारली तर ती जास्त दूर जाते. आता या सिद्धांताचा प्रत्यक्ष वापर. रोजच्या आयुष्यात कोणी टाळाटाळ करत असेल तर त्याच्या क्षमतेवर विश्वास दाखवा. व्यवसायात महत्त्वाच्या कामांसाठी आव्हानात्मक भाषा वापरा. सेल्समध्ये विशेषत्व, दुर्मिळता आणि पात्रता यावर भर द्या. टीम मॅनेजमेंटमध्ये जबाबदारीसोबत प्रतिष्ठा जोडा. नातेसंबंधात समोरच्याच्या सर्वोत्तम रूपाला हाक द्या. स्टेप बाय स्टेप करा. पहिलं, व्यक्तीची क्षमता ओळखा. दुसरं, कामाचं महत्त्व दाखवा. तिसरं, सूचक आव्हान द्या. चौथं, विश्वास व्यक्त करा. आणि पाचवं, परिणामासाठी मोकळीक द्या. हे केलंत की लोक स्वतःहून पुढे येतात. शेवटी हा धडा एक ठाम आणि प्रेरणादायी संदेश देतो. जेव्हा शब्द, तर्क, उदाहरण सगळं अपुरं पडतं तेव्हा आव्हान काम करतं. आजपासून ठरवा, तुम्ही लोकांना ढकलणार नाही, तुम्ही त्यांना उंच उडायला आमंत्रित कराल. कारण ज्या क्षणी माणसाला स्वतःची कुवत सिद्ध करण्याची संधी मिळते त्या क्षणी तो फक्त ऐकत नाही, तो कृती करतो. सिद्धार्थ, जेव्हा सगळे उपाय थकतात तेव्हा आव्हान द्या. माणसाच्या आतली जिद्द तेच जागी करतं. खंड 4. लोकांना न दुखावता त्यांच्यामध्ये बदल कसा घडवून आणायचा. धडा 1. जर चूक शोधायचीच असेल तर अशी शोधा. समोरचा माणूस तुमच्या समोर उभा आहे. तुम्हाला त्याची चूक स्पष्ट दिसते. ती न सांगता राहवत नाहीये. पण इथे एक सूक्ष्म प्रश्न उभा राहतो. चूक दाखवणं सोपं आहे, पण माणूस जपून बदल घडवणं कठीण आहे. डेल कार्नेगी या धडामध्ये हेच आव्हान आपल्या हातात देतात. ते सांगतात की माणूस टीकेने सुधारत नाही, तो सन्मानाने सुधारतो. म्हणूनच जर कुणाची चूक दाखवायचीच असेल तर सुरुवात दोषाने करू नका. सुरुवात करा कौतुक आणि प्रामाणिक स्तुतीने. कारण ज्या शब्दांनी माणसाला उंच वाटतं त्याच शब्दांमधून बदलाचा दरवाजा उघडतो. मानवी स्वभाव फार नाजूक आहे. माणसाला स्वतःची किंमत जपायची असते. जेव्हा त्याला कमी लेखलं जातं तेव्हा तो आतून सावध होतो, पण जेव्हा त्याचं कौतुक केलं जातं तेव्हा तो स्वतःकडे पाहायला तयार होतो. कार्नेगी ठामपणे सांगतात, खरी स्तुती ही लुबाडणारी नसते, ती आरशासारखी असते. ती माणसाला सांगते, तुझ्यात चांगलं आहे, आणि हे ऐकल्यावर तो माणूस त्या चांगुलपणाला न्याय द्यायचा प्रयत्न करतो. आपण अनेकदा सुधारणा करताना काय करतो? थेट उणीवांवर बोट ठेवतो. हे चुकीचं आहे, तू नीट केलं नाहीस, तुला अजून शिकायची गरज आहे. या शब्दांनी चूक दाखवली जाते खरी, पण माणूस दुखावला जातो. दुखावलेला माणूस बदलाचा विचार करत नाही, तो स्वतःला वाचवण्याच्या भूमिकेत जातो. पण जर तुम्ही आधी त्याच्या चांगल्या गुणांची दखल घेतली, तू मेहनत घेतोस, तुझा हेतू चांगला आहे, तुझी क्षमता दिसते, आणि मग सुधारणा सुचवलीत तर ती टोचत नाही, ती मार्गदर्शन वाटते. कौतुक ही बदलाची पहिली पायरी आहे. एक खोल उदाहरण पाहूया. एका ऑफिसमध्ये एक कर्मचारी कामात चुका करत होता. मॅनेजरने जर त्याला थेट झापलं असतं तर कर्मचारी अधिक गोंधळला असता. पण त्या मॅनेजरने वेगळा मार्ग निवडला. तो म्हणाला, तू काम प्रामाणिकपणे करतोस आणि ते मला महत्त्वाचं वाटतं. फक्त या एका ठिकाणी थोडी अधिक काळजी घेतलीस तर तुझं काम अजून मजबूत होईल. त्या वाक्यात टीका होती, पण अपमान नव्हता. कर्मचारी सुधारला, कारण त्याला वाटलं मी अपयशी नाही, मी प्रगती करू शकतो. स्तुतीने त्याच्यात जबाबदारीची जाणीव निर्माण केली. डेल कार्नेगी इथे एक महत्त्वाचा फरक अधोरेखित करतात. खोटी स्तुती लगेच उघडी पडते. तू फारच ग्रेट आहेस असं उगाच बोलणं निरुपयोगी आहे. पण तू आज ज्या पद्धतीने ते काम हाताळलंस ते प्रभावी होतं, अशी विशिष्ट सत्यावर आधारलेली स्तुती परिणाम करते. कारण ती खरी असते. प्रामाणिक स्तुती माणसाच्या आत्मसन्मानाला आधार देते. घरातही हे तत्त्व तितकंच लागू पडतं. मूल अभ्यासात कमी पडते, तू कधीच लक्ष देत नाहीस असं म्हटलं तर दुरावा वाढतो. पण जर तुम्ही म्हणालात, तू प्रयत्न केलास की छान करतोस, आता थोडं सातत्य आणूया, तर मूल ऐकतं. नातेसंबंधात जोडीदाराकडून काही बदल अपेक्षित असेल तर आधी त्याच्या चांगल्या गोष्टी बोलून दाखवल्या तर बदल सहज स्वीकारला जातो. लोक सुधारणा नाकारत नाहीत, ते अपमान नाकारतात. या धडाचा गाभा हाच आहे, तुमचा हेतू सुधारणा असला तरी मार्ग जर कडू असेल तर परिणाम मिळत नाही. बदल हा भीतीतून येत नाही, तो प्रेरणेतून येतो. आणि प्रेरणा निर्माण होते तेव्हा जेव्हा माणसाला वाटतं, मी महत्त्वाचा आहे आणि माझ्यावर विश्वास ठेवला जातो. व्यवसायात या तत्वाची किंमत अमूल्य आहे. टीम मॅनेजमेंटमध्ये फीडबॅक देताना आधी सकारात्मक बाबी मांडल्या तर उणीवांवर काम होतं. नेतृत्वात लोकांच्या क्षमतेवर विश्वास दाखवला तर अपेक्षा पूर्ण होतात. नातेसंबंधात
टीकेआधी आदर व्यक्त केला तर संवाद टिकतो. कारण माणूस ज्याच्याकडून सन्मान मिळतो त्याच्या ऐकायला तयार होतो. आता स्वतःला विचारा, तुम्ही कुणाला सुधारताना सुरुवात कशी करता? दोष शोधून की गुण ओळखून? कार्नेगी सांगतात, सुरुवात योग्य असेल तर शेवट सौम्य आणि परिणामकारक होतो. कडवट सुरुवात केली तर बदलाऐवजी दुरावा वाढतो. आता या सिद्धांताचा प्रत्यक्ष वापर. रोजच्या आयुष्यात कोणाची चूक दाखवायची असेल तर आधी त्याच्या चांगल्या गोष्टी ओळखा. व्यवसायात टीमला फीडबॅक देताना प्रामाणिक स्तुतीने सुरुवात करा. नातेसंबंधात सुधारणा सुचवताना आदराची भाषा वापरा. स्टेप बाय स्टेप करा. पहिलं, गुण ओळखा. दुसरं, ते मनापासून व्यक्त करा. तिसरं, सुधारणा सौम्यपणे सांगा. चौथं, विश्वास दाखवा. आणि पाचवं, बदलासाठी साथ द्या. हे केलंत की माणूस दुखावत नाही पण बदलतो. शेवटी हा धडा एक अतिशय खोल संदेश देतो. लोकांना बदलायचे असेल तर आधी त्यांना उंच करा. आजपासून ठरवा, तुम्ही चूक शोधाल पण ती दाखवताना माणूस जपून ठेवून दाखवाल. कारण जिथे कौतुक आणि प्रामाणिक स्तुती असते तिथे बदल सक्तीचा नसतो, तो स्वाभाविक असतो. सिद्धार्थ, कौतुक आणि प्रामाणिक स्तुतीने बोलायला सुरुवात केली तर लोक न दुखावता बदल स्वीकारतात. खंड 4. लोकांना न दुखावता त्यांच्यामध्ये बदल कसा घडवून आणायचा. धडा 2. टीका करा पण अशी की सगळे कौतुक करतील. क्षणभर कल्पना करा, तुम्ही कुणाची चूक पाहिली आहे, ती दुरुस्त झाली तर सगळ्यांचाच फायदा होईल. पण तुम्हाला हेही ठाऊक आहे की थेट बोट दाखवलं तर शब्दांचा अर्थ बदलतो, सूर कडू होतो आणि संवादाचा उद्देशच हरवतो. डेल कार्नेगी इथे एक अत्यंत परिपक्व मार्ग दाखवतात. टीका करायचीच असेल तर ती अशी करा की समोरचा दुखावला जाणार नाही, उलट त्याला सुधारण्याची संधी मिळेल. यासाठी ते सांगतात, एक सोपा पण प्रभावी नियम, चूक थेट सांगू नका, अप्रत्यक्षपणे दाखवून द्या. मानवी स्वभाव असा आहे की उघडपणे दोष दाखवला की माणूस सावध होतो, आपली प्रतिमा वाचवायला लागतो. पण जेव्हा त्याला स्वतःहून लक्षात येतं, इथे मी थोडा बदल करू शकतो, तेव्हा सुधारणा नैसर्गिकपणे घडते. कार्नेगी म्हणतात, अप्रत्यक्ष टीका म्हणजे शहाणपणाची कला आहे. इथे उद्देश दोष देणं नाही, दिशा देणं आहे. म्हणूनच अशी टीका ऐकणाऱ्याला टोचत नाही, ती मार्गदर्शक ठरते. हे कसं दिसतं ते खोलात जाऊन पाहूया. एका ऑफिसमध्ये एक कर्मचारी रिपोर्ट तयार करताना वारंवार चुका करत होता. मॅनेजरने थेट म्हणालं असतं, तुझे रिपोर्ट्स चुकीचे असतात तर परिणाम काय झाला असता? अस्वस्थता, बचाव, तणाव. पण त्याने वेगळा मार्ग निवडला. तो म्हणाला, आपण या रिपोर्टचा फॉर्मॅट थोडा स्पष्ट केला तर वाचायला आणखी सोपं होईल. त्या एका वाक्यात दोष नव्हता पण सुधारणा सूचित होती. कर्मचारी स्वतःहून तपासू लागला, चुका कमी झाल्या. अप्रत्यक्ष मार्गाने बदल घडला. डेल कार्नेगी या धडामध्ये सांगतात की उत्तम शिक्षक, उत्तम नेते आणि उत्तम पालक हेच तंत्र वापरतात. ते बोट दाखवत नाहीत, ते आरसा धरतात. एखाद्या मुलाने चुकीचे उत्तर दिलं तर चूक आहे असं थेट सांगण्याऐवजी आपण हे दुसऱ्या पद्धतीने पाहूया का असं म्हटलं जातं. या एका प्रश्नाने मुलाच्या विचारांना नवी दिशा मिळते. इथे सुधारणा होते पण आत्मसन्मान टिकून राहतो. घरातल्या उदाहरणाकडे पाहूया. जोडीदाराने काही विसरलं आहे, थेट टोमणा मारला तर वातावरण बिघडतं. पण जर तुम्ही म्हणालात, आपण हे एकत्र लक्षात ठेवण्यासाठी काय करू शकतो, तर दोष व्यक्तीवर न जाता कृतीवर जातो. बदल सहज होतो. कारण इथे आरोप नाही, सहभाग आहे. कार्नेगी सांगतात, लोकांना दोषी ठरवलं की ते दूर जातात, उपायात सहभागी केलं की ते जवळ येतात. या धडाचा गाभा असा आहे की अप्रत्यक्ष टीका ही कमजोरपणाचं लक्षण नाही, ती आत्मसन्मानाचं लक्षण आहे. ती सांगते, माझा हेतू तुझी मानहानी नाही, माझा हेतू सुधारणा आहे. म्हणूनच अप्रत्यक्ष पद्धतीत भाषा सौम्य असते, शब्द निवडलेले असतात आणि सूर मार्गदर्शक असतो. तू ऐवजी आपण वापरलं जातं, चूक ऐवजी सुधारणा येते. व्यवसायात या तत्वाचा परिणाम फार खोल आहे. टीम मॅनेजमेंटमध्ये उणीवा थेट न दाखवता प्रक्रियेत सुधारणा सुचवा. सेल्समध्ये ग्राहकाच्या निर्णयावर थेट टीका न करता पर्याय दाखवा. नेतृत्वात लोकांना चुका कबूल करायला सुरक्षित वाटेल असं वातावरण तयार करा. नातेसंबंधात टीकेऐवजी सूचनांचा वापर करा. कारण जिथे सुरक्षितता असते तिथे बदल घडतो. आता स्वतःला विचारा, तुम्ही शेवटच्या वेळी कुणाची चूक सुधारताना शब्द कसे निवडले होते, थेट की सूचक? कार्नेगी सांगतात, शब्दांचा मार्ग बदलला की परिणामही बदलतो. थेट मार्ग वेगवान वाटतो
पण सूचक मार्ग जास्त दूर नेतो. आता या सिद्धांताचा प्रत्यक्ष वापर. रोजच्या आयुष्यात चूक दिसली की लगेच नाव न घेता परिस्थितीवर बोला. व्यवसायात फीडबॅक देताना उपाय मांडून सुरुवात करा. टीम मॅनेजमेंटमध्ये हे चुकीचे आहे म्हणण्याऐवजी हे आणखी चांगलं कसं होईल असा प्रश्न विचारा. नातेसंबंधात टोमण्याऐवजी सहकार्याची भाषा वापरा. स्टेप बाय स्टेप करा. पहिलं, व्यक्ती नाही तर कृती ओळखा. दुसरं, सूचक शब्द वापरा. तिसरं, उपायाकडे वळा. चौथं, आपण ची भाषा ठेवा. आणि पाचवं, सुधारणा लक्षात आली की तिची दखल घ्या. हे केलंत की टीका कौतुकासारखी वाटू लागते. शेवटी हा धडा एक सुंदर सत्य सांगतो. टीका करायची असेल तर ती अशी करा की समोरचा ती स्वीकारेल. आजपासून ठरवा, तुम्ही चुका दाखवाल, पण त्या दाखवताना माणसाची किंमत जपून ठेवाल. कारण जिथे अप्रत्यक्ष मार्ग असतो तिथे टीका बोचत नाही, ती बदल घडवते. सिद्धार्थ, इतरांच्या चुका अप्रत्यक्षपणे दाखवल्या तर सुधारणा वेगाने आणि सन्मान राखून घडते. खंड 4. लोकांना न दुखावता त्यांच्यामध्ये बदल कसा घडवून आणायचा. धडा 3. प्रथमतः स्वतःच्या चुकांची कबुली द्या. समजा तुम्हाला कुणाला काही सांगायचं आहे, सुधारणा, बदल किंवा थेट चूक, पण तुम्ही बोलायला सुरुवात करता आणि वातावरणात एक अदृश्य अंतर तयार होतं. शब्द बरोबर असतात, हेतूही योग्य असतो, तरीही समोरचा माणूस दूर जातो. अशा क्षणी डेल कार्नेगी एक विलक्षण साधा पण प्रभावी उपाय देतात. इतरांवर बोट दाखवण्याआधी स्वतःकडे पहा. स्वतःची चूक कबूल करणारा माणूस टीका करत नाही, तो साथ देतो. आणि जिथे साथ असते तिथे बदलाची शक्यता वाढते. मानवी नात्यांमध्ये समतोल फार महत्वाचा असतो. जो माणूस परिपूर्ण असल्यासारखा वागतो त्याच्याशी लोक सावध राहतात, पण जो माणूस म्हणतो माझ्याकडूनही चुकतं, तो जवळचा वाटतो. कार्नेगी सांगतात, स्वतःच्या चुका कबूल करणं ही कमजोरी नाही, ती विश्वासाची पहिली पायरी आहे. कारण अशा कबुलीने तुम्ही सांगता मी तुझ्यापेक्षा वर नाही, आपण दोघेही शिकतोय. आपण अनेकदा सुधारणा करताना वरच्या स्थानावर उभं राहतो. तू चुकीचं केलंस या वाक्यात दुरावा असतो, पण माझ्याकडूनही पूर्वी असंच झालं होतं या वाक्यात समानता असते. ही समानता संवादाला मोकळीक देते. समोरचा माणूस म्हणतो, हा मला शिकवायला नाही, माझ्याबरोबर शिकायला आलाय. आणि या भावनेतून बदल सहज स्वीकारला जातो. स्वतःची चूक कबूल करणं म्हणजे दुसऱ्याला सुरक्षितता देणं. एक खोल उदाहरण पाहूया. एका ऑफिसमध्ये एक वरिष्ठ अधिकारी होता. त्याच्या टीममधील एका कर्मचाऱ्याने मोठी चूक केली. सर्वांना वाटलं आता झापलं जाईल, पण त्या अधिकाऱ्याने वेगळाच मार्ग घेतला. तो म्हणाला, मी एकदा याच ठिकाणी अशीच चूक केली होती आणि त्यातून मला खूप काही शिकायला मिळालं. मग त्याने त्या अनुभवातून काय शिकलं ते सांगितलं. त्या कर्मचाऱ्याला दोषी वाटलं नाही, उलट शिकण्याची संधी मिळाली. पुढे त्याच्याकडून ती चूक पुन्हा झाली नाही. स्वतःच्या कबुलीने इतरांची सुधारणा झाली. डेल कार्नेगी या धडामध्ये हेही सांगतात की स्वतःच्या चुका कबूल केल्यावर तुमचं म्हणणं वजनदार होतं, कारण तुम्ही परिपूर्णतेचा मुखवटा घालत नाही. लोक परिपूर्ण व्यक्तीपेक्षा प्रामाणिक व्यक्तीवर जास्त विश्वास ठेवतात. आणि विश्वास निर्माण झाला की टीका टोचत नाही, ती मार्गदर्शन ठरते. घरातलं उदाहरण पाहूया. पालकाने मुलाला काही शिकवायचं आहे. तू नेहमी असं करतोस असं म्हटलं तर मूल गप्प होतं. पण जर पालक म्हणाले, मीही तुझ्या वयात अशीच चूक केली होती आणि मग मला हे कळलं, तर मूल ऐकायला तयार होतं. कारण इथे उपदेश नाही, अनुभव आहे. अनुभव शेअर केला की अंतर कमी होतं. या धडाचा गाभा असा आहे, टीका ही वरून खाली येणारी नसावी, ती बाजूने चालणारी असावी. स्वतःची चूक कबूल करणारा माणूस समोरच्याला कमी लेखत नाही, तो त्याला बरोबरीत आणतो. आणि बरोबरीची भाषा बदल घडवते. कार्नेगी सांगतात, लोकांना सुधारायचं असेल तर आधी स्वतःला उघड करा. व्यवसायात या तत्वाचा परिणाम खोल आहे. टीम मॅनेजमेंटमध्ये नेता स्वतःची चूक मान्य करतो, तेव्हा टीमही जबाबदारी स्वीकारते. नेतृत्वात कबुलीने भीती नाहीशी होते आणि शिकण्याची संस्कृती तयार होते. नातेसंबंधात माझी चूक होती हे 3 शब्द अनेक वाद थांबवतात, कारण ते अहंकार नाही तर समजूत दाखवतात. आता स्वतःला विचारा, तुम्ही शेवटच्या वेळी कुणाला सुधारताना स्वतःबद्दल काही सांगितलं होतं का, की फक्त दुसऱ्यावर बोट ठेवलं होतं. कार्नेगी सांगतात, स्वतःच्या चुका कबूल करणारा माणूसच इतरांना बदलायला मदत करू शकतो, कारण तो आदेश देत नाही, तो उदाहरण देतो. आता या सिद्धांताचा प्रत्यक्ष वापर. रोजच्या आयुष्यात कोणाला काही सांगायचं असेल तर आधी स्वतःचा अनुभव शेअर करा.
व्यवसायात फीडबॅक देताना मीही असंच शिकलो अशी भाषा वापरा. टीम मॅनेजमेंटमध्ये नेतृत्वातून कबुली द्या. नातेसंबंधात, वादात पहिलं पाऊल स्वतःकडून टाका. स्टेप बाय स्टेप करा. पहिलं, स्वतःची चूक ओळखा. दुसरं, ती प्रामाणिकपणे कबूल करा. तिसरं, त्या अनुभवातून काय शिकलात ते सांगा. चौथं, मग सुधारणा सुचवा. आणि पाचवं, बदलासाठी साथ द्या. हे केलंत की बदल सक्तीचा वाटत नाही. शेवटी हा धडा एक अत्यंत मानवी सत्य सांगतो. जेव्हा तुम्ही स्वतः खाली वागता तेव्हा समोरचा उंच होतो. आजपासून ठरवा, तुम्ही कुणाला सुधारण्याआधी स्वतःला आरशात पाहाल. कारण जिथे स्वतःची कबुली असते तिथे टीका बोचत नाही, ती शिकवते. सिद्धार्थ, कुणावर टीका करण्याआधी आपल्या चुका कबूल केल्या तर बदल सहज आणि सन्मानाने घडतो. खंड 4. लोकांना न दुखावता त्यांच्यामध्ये बदल कसा घडवून आणायचा. धडा 4. कुणालाच त्याच्यावर हुकूम चालवणं आवडत नाही. एका क्षणी विचार करा, कोणी तुम्हाला सरळ सांगतं हे असंच कर, तेव्हा तुमच्या आत नेमकं काय हलतं. शब्द शांत असले तरी आत कुठेतरी स्वातंत्र्याला धक्का बसल्याची जाणीव होते. डेल कार्नेगी या धड्यात याच सूक्ष्म प्रतिक्रियेचा उलगडा करतात आणि एक अत्यंत प्रभावी पण सौम्य उपाय देतात. थेट आदेश देण्याऐवजी प्रश्न विचारा. कारण आदेश माणसाला वश करतो, पण प्रश्न माणसाला सहभागी करतो. आणि सहभागातूनच टिकणारा बदल जन्माला येतो. मानवी स्वभावाला स्वातंत्र्य प्रिय असतं. माणूस स्वतः निर्णय घेऊ इच्छितो, स्वतःचा विचार वापरू इच्छितो. जेव्हा त्याच्यावर हुकूम चालवला जातो तेव्हा तो बाहेरून आज्ञा पाळतो कदाचित, पण आतून तो दूर सरकतो. कार्नेगी सांगतात, प्रश्न विचारला की माणसाचा मेंदू उघडतो, आदेश दिला की तो बचावाची ढाल उचलतो. म्हणूनच बदल घडवायचा असेल तर काय करायचं सांगण्याऐवजी कसं करूया असं विचारा. हे तत्त्व प्रत्यक्षात कसं काम करतं ते खोलात पाहूया. एका ऑफिसमध्ये टीम वारंवार डेडलाईन चुकवत होती. मॅनेजरने थेट सांगितलं असतं, आता उशीर चालणार नाही, तर ताण वाढला असता. पण त्याने वेगळी पद्धत वापरली. तो म्हणाला, आपण डेडलाईन पाळण्यासाठी कोणते 2 बदल करू शकतो. हा प्रश्न पडताच चर्चा सुरू झाली. टीमनेच उपाय सुचवले, कामाचं विभाजन, साप्ताहिक कपडेच प्राधान्यक्रम. पुढच्या महिन्यात निकाल बदलला. का? कारण उपाय त्यांचे होते. प्रश्नांनी मालकीची भावना दिली. प्रश्न विचारण्याची ताकद इथेच संपत नाही. प्रश्न हा केवळ माहिती मिळवण्याचं साधन नाही, तो आदर व्यक्त करण्याचा मार्ग आहे. तुझं मत महत्वाचं आहे हा संदेश प्रश्नातून पोहोचतो. आणि जेव्हा माणसाला महत्त्व दिलं जातं तेव्हा तो जबाबदारी घेतो. कार्नेगी म्हणतात, लोकांना दिशा द्यायची असेल तर त्यांना विचार करायला लावा. विचार केला की बदल आपोआप पुढे सरकतो. घरातलं उदाहरण घ्या. मुलाला अभ्यासाची सवय लावायची आहे. आता अभ्यासाला बस हा आदेश परिचित आहे, परिणाम तात्पुरता. पण जर पालक म्हणाले, आज अभ्यासासाठी कोणता वेळ तुला जास्त योग्य वाटतो, तर मूल विचार करतो. पुढचा प्रश्न, त्या वेळेत तुला काय अडथळे येतात आणि मग ते अडथळे आपण कसे कमी करू. इथे अभ्यास लादला जात नाही, तो नियोजित होतो. प्रश्नांनी स्वीकृती तयार होते. डेल कार्नेगी या धड्यात एक महत्त्वाचा फरक दाखवतात. प्रश्न विचारणं म्हणजे निर्णय टाळणं नाही. उलट प्रश्न निर्णय अधिक मजबूत करतात. कारण जे निर्णय स्वतःच्या विचारातून येतात ते जास्त काळ टिकतात. आदेशाने निर्माण झालेली शिस्त बाह्य असते, प्रश्नातून तयार झालेली शिस्त अंतर्गत असते. आणि अंतर्गत बदलच खरा बदल असतो. व्यवसायात हे तत्त्व सोन्यासारखं आहे. सेल्समध्ये ग्राहकाला हेच घ्या असं सांगण्याऐवजी विचाराल, तुमच्यासाठी दीर्घकाळ कोणती गोष्ट जास्त महत्त्वाची आहे, किंमत की टिकाऊपणा. ग्राहक स्वतः उत्तर देतो आणि ते उत्तरच पुढचा मार्ग दाखवतं. टीम मॅनेजमेंटमध्ये हे करा म्हणण्याऐवजी आपण हे कसं अधिक प्रभावी करू शकतो असा प्रश्न टाका. नेतृत्वात आदेश कमी, प्रश्न जास्त असतील तर लोक पुढे येतात. नातेसंबंधातही प्रश्नांची जादू तितकीच परिणामकारक आहे. जोडीदाराशी मतभेद आहेत. थेट सांगितलं, असं वागू नकोस, तर अंतर वाढतं. पण विचारलं, आपण दोघांना समाधान मिळेल असा मार्ग कोणता असू शकतो, तर संवाद उघडतो. इथे जिंकणं हारणं नसतं, इथे सोबत पुढे जाणं असतं. प्रश्न नात्यांना समतोल देतात. या धडामध्ये कार्नेगी एक सूक्ष्म नियमही सांगतात. प्रश्न खुले असावे. होब नाही, मध्ये अडकणारे प्रश्न टाळा. काय, कसं, कुठे, कोणत्या मार्गाने हे शब्द विचारांना मोकळीक देतात. मोकळीक दिली की लोक कल्पना मांडतात आणि कल्पना मांडली की जबाबदारी स्वीकारतात. आता स्वतःला विचारा,
तुम्ही शेवटच्या वेळी बदल घडवताना किती प्रश्न विचारले आणि किती आदेश दिले, त्या दोन्हीपैकी कुठल्या मार्गाने टिकणारा परिणाम मिळाला? कार्नेगी सांगतात, आदेश तात्पुरते परिणाम देतात, प्रश्न दीर्घकालीन बदल घडवतात. कारण प्रश्न माणसाला स्वतःशी संवाद साधायला लावतात. आता या सिद्धांताचा प्रत्यक्ष वापर पायरी पायरीने रोजच्या आयुष्यात कुणाकडून काही करून घ्यायचे असेल तर कर म्हणण्याऐवजी कसं करूया असं विचारा. व्यवसायात मीटिंगमध्ये उपाय जाहीर करण्याऐवजी समस्या मांडून प्रश्न टाका. टीम मॅनेजमेंटमध्ये निर्णय घेण्याआधी टीमकडून पर्याय मागवा. सेल्समध्ये ग्राहकाच्या गरजांवर प्रश्न विचारा, निष्कर्ष त्याला काढू द्या. नातेसंबंधात मतभेद असतील तर सामायिक प्रश्नांपासून सुरुवात करा. पद्धत साधी ठेवा. पहिलं, आदेश थांबवा. दुसरं, योग्य प्रश्न निवडा. तिसरं, उत्तर लक्ष देऊन ऐका. चौथं, आलेल्या कल्पनांना मान्यता द्या. आणि पाचवं, निष्कर्ष एकत्र ठरवा. हे केलंत की बदल लादलेला वाटत नाही, तो आपलासा वाटतो. शेवटी हा धडा एक अत्यंत स्पष्ट संदेश देतो. माणूस नियंत्रणाला विरोध करतो पण सहभागाला प्रतिसाद देतो. आजपासून ठरवा, तुम्ही आदेश देऊन लोकांना पुढे ढकलणार नाही, तुम्ही प्रश्न विचारून त्यांना पुढे चालायला आमंत्रित कराल. कारण जिथे प्रश्न विचारले जातात तिथे विचार जागे होतात आणि जिथे विचार जागे होतात तिथे बदल स्वतःहून आकार घेतो. सिद्धांत: थेट आदेश देऊ नका, योग्य प्रश्न विचारा, लोक स्वतःहून बदल स्वीकारतील. खंड 4. लोकांना न दुखावता त्यांच्यामध्ये बदल कसा घडवून आणायचा. धडा 5. समोरच्या व्यक्तीला तिचा आत्मसन्मान राखू द्या. बदल घडवताना सगळ्यात नाजूक गोष्ट कोणती असेल तर ती म्हणजे आत्मसन्मान. डेल कार्नेगी या धड्यात अगदी ठामपणे सांगतात, माणूस चूक सुधारू शकतो, निर्णय बदलू शकतो, वागणूकही बदलू शकतो, पण तो स्वतःचा आत्मसन्मान गमावायला कधीच तयार नसतो. आणि ज्या क्षणी एखाद्याला असं वाटतं की त्याची प्रतिष्ठा दुखावली गेली, त्याच क्षणी बदलाची प्रक्रिया थांबते. म्हणूनच लोकांना न दुखावता बदल घडवायचा असेल तर सर्वात आधी त्यांच्या आत्मसन्मानाचं संरक्षण करा. मानवी स्वभाव फार खोल आहे. प्रत्येक माणसाच्या आत स्वतःबद्दलची एक प्रतिमा असते, मी सक्षम आहे, मी समजूतदार आहे, मी चुकीचा नाही. जेव्हा तुम्ही एखाद्याला उघडपणे चुकीचं ठरवता तेव्हा तुम्ही त्याच्या या प्रतिमेलाच धक्का देता. परिणाम असा होतो की चूक मान्य होण्याऐवजी ती झाकली जाते, समर्थन दिलं जातं किंवा परिस्थितीवर दोष टाकला जातो. कार्नेगी सांगतात, लोकांना कोप्यात उभं केलं तर ते सुधारत नाहीत, ते स्वतःला वाचवतात. म्हणूनच खरा बदल घडवायचा असेल तर समोरच्याला मी अजूनही महत्वाचा आहे ही भावना टिकवून ठेवावी लागते. हे तत्व प्रत्यक्षात कसं वापरायचं ते पाहूया. एका ऑफिसमध्ये एका कर्मचाऱ्याकडून गंभीर चूक झाली. वरिष्ठाला ती दुरुस्त करायची होती. जर त्याने सगळ्यांसमोर चूक दाखवली असती तर कर्मचारी आतून खचला असता. पण वरिष्ठाने वेगळीच पद्धत निवडली. त्याने एकांतात बोलून सांगितलं, तुझ्या कामावर माझा विश्वास आहे. या एका ठिकाणी आपण वेगळ्या पद्धतीने पाहू शकतो. त्या वाक्यात दोष नव्हता, अपमान नव्हता, विश्वास होता. कर्मचारी चूक सुधारायला तयार झाला कारण त्याला स्वतःची किंमत कमी झाल्यासारखी वाटली नाही. आत्मसन्मान सुरक्षित राहिला, बदल घडला. डेल कार्नेगी सांगतात, लोकांना तू चुकलास असं सांगणं सोपं आहे, पण तू महत्वाचा आहेस हे जाणवून देणं प्रभावी आहे. आत्मसन्मान राखणं म्हणजे चुका लपवणं नव्हे, तर त्या अशा पद्धतीने हाताळणं की माणूस स्वतःला लहान वाटू नये. म्हणूनच शब्दांची निवड, वेळेची निवड आणि पद्धतीची निवड फार महत्वाची ठरते. टीका खाजगीत, कौतुक सार्वजनिक हा नियम इथे फार लागू पडतो. घरातही हे तत्व तितकंच खरं आहे. जोडीदाराने एखादी चूक केली, जर ती चूक सगळ्यांसमोर काढून काढली तर नात्यात ताण निर्माण होतो. पण शांतपणे आदराने बोललं तर तोच मुद्दा सहज स्वीकारला जातो. मुलांबाबतही हेच. मुलाला सतत तू असं का केलंस असं विचारणं त्याच्या आत्मविश्वासाला धक्का देतं. पण तुझ्याकडून याहून चांगलं अपेक्षित होतं असं म्हटलं तर तो स्वतःला सिद्ध करायचा प्रयत्न करतो. लोक आपल्या प्रतिष्ठेला साजेसं वागायला झुकतात. या धडामध्ये एक अतिशय महत्वाचा संदेश आहे. लोकांना चूक सुधारण्याची मोकळीक द्या. त्यांना सार्वजनिकरित्या अपमानित केलंत तर ते बदल नाकारतील, पण जर तुम्ही त्यांना सन्मानाने माघार घेण्याचा मार्ग दिलात तर ते स्वतःहून पुढे येतील. कार्नेगी म्हणतात, लोकांना हरवू नका, त्यांना जिंकून घ्या. व्यवसायात या तत्वाची किंमत अमूल्य आहे. टीम मॅनेजमेंटमध्ये कर्मचाऱ्याला तू अपयशी आहेस असं न म्हणता तू योग्य दिशेने जात आहेस असं सांगितलं तर कामगिरी सुधारते.
नेतृत्वात लोकांची प्रतिष्ठा जपली तर निष्ठा वाढते. नातेसंबंधात एकमेकांचा मान राखला तर बदल आपोआप घडतो. कारण जिथे सन्मान असतो तिथे संवाद टिकतो. आता स्वतःला विचारा, तुम्ही शेवटच्या वेळी कुणाला सुधारताना त्याचा आत्मसन्मान जपला होता का? की फक्त बरोबर ठरण्यावर भर दिला होता? कार्नेगी सांगतात, बरोबर ठरणं क्षणिक असतं. माणूस जिंकणं दीर्घकालीन असतं. आणि माणूस तेव्हाच जिंकता येतो जेव्हा त्याची प्रतिष्ठा सुरक्षित राहते. आता या सिद्धांताचा प्रत्यक्ष वापर सोप्या पद्धतीने रोजच्या आयुष्यात कोणाची चूक दाखवायची असेल तर एकांतात बोला. व्यवसायात फीडबॅक देताना शब्द सौम्य ठेवा. टीम मॅनेजमेंटमध्ये लोकांना चूक सुधारण्याचा मार्ग द्या, शिक्षा नव्हे. नातेसंबंधात आरोपाऐवजी समजूतदार भाषा वापरा. पाया लक्षात ठेवा. पहिलं, सन्मान जपा. दुसरं, योग्य वेळ निवडा. तिसरं, दोष नव्हे तर उपाय बोला. चौथं, विश्वास व्यक्त करा. आणि पाचवं, बदलासाठी पाठिंबा द्या. हे केलंत की बदल सहज स्वीकारला जातो. शेवटी हा धडा एक अत्यंत खोल मानवी सत्य सांगतो. लोक बदलाला विरोध करत नाहीत, ते अपमानाला करतात. आजपासून ठरवा, तुम्ही बदल घडवताना कुणाचाही आत्मसन्मान दुखावणार नाही. कारण जिथे आत्मसन्मान सुरक्षित असतो तिथे बदल भीतीतून नाही, तो विश्वासातून जन्माला येतो. सिद्धांत: समोरच्या व्यक्तीचा आत्मसन्मान जपा, बदल आपोआप स्वीकारला जातो. खंड 4. लोकांना न दुखावता त्यांच्यामध्ये बदल कसा घडवून आणायचा. धडा 6. सखलतेसाठी लोकांना प्रेरित करण्याची पद्धत. प्रेरणा म्हणजे मोठे शब्द, मोठी भाषणं किंवा मोठी बक्षिसं असं आपल्याला वाटतं. पण डेल कार्नेगी या धड्यात अगदी उलट सांगतात. ते म्हणतात, लोक यशाकडे धाव घेत नाहीत, ते आधी छोट्या पावलांनी चालायला शिकतात. आणि ही पावलं कुणी पाहिली, ओळखली आणि त्यांचं कौतुक केलं तरच ती पावलं धावण्यात बदलतात. म्हणूनच हा धडा ठामपणे सांगतो, थोड्याशा सुधारणेची सुद्धा स्तुती करा. आणि प्रत्येक सुधारणेची स्तुती करा, दिलखुलास, मुक्त कंठाने स्तुती करा. कारण माणसाला पुढे नेणारी शक्ती ही परिपूर्णता नाही, प्रगतीची जाणीव असते. मानवी स्वभावाचा हा गाभा आहे. माणूस अपयशाने थकत नाही, तो दुर्लक्षाने थकतो. सतत अजून कमी आहे, हे पुरेसं नाही, तुला अजून खूप शिकायचं आहे असं ऐकतं राहिलं की प्रयत्नाची ऊर्जा कमी होते. पण ज्या क्षणी कोणी म्हणतं, हे मागच्या वेळेपेक्षा नक्कीच चांगलं आहे, त्या क्षणी आत काहीतरी जागं होतं. कार्नेगी सांगतात, स्तुती म्हणजे केवळ कौतुक नाही, ती पुढच्या प्रयत्नासाठी इंधन आहे. हे कसं घडतं ते खोलात पाहूया. एका संस्थेत एक कर्मचारी होता, काम करायचा पण आत्मविश्वास कमी. प्रत्येक चूक त्याला मागे खेचायची. वरिष्ठाने त्याला मोठं उद्दिष्ट दिलं नाही, त्याने लहान बदल ओळखायला सुरुवात केली. आज तू वेळेत रिपोर्ट दिलास, ही एक छोटी गोष्ट होती, पण ती स्तुती खरी होती, स्पष्ट होती. पुढच्या वेळी आज आकडे जास्त नीट मांडले होते. हळूहळू त्या कर्मचाऱ्याला जाणवायला लागलं, मी सुधारतोय. आणि ज्या क्षणी ही जाणीव आली त्या क्षणी त्याचा वेग बदलला. लहान स्तुत्यांनी मोठा आत्मविश्वास तयार झाला. डेल कार्नेगी इथे एक महत्वाची गोष्ट अधोरेखित करतात, स्तुती कंजूषपणाने करू नका. अर्धवट, औपचारिक, थंड स्तुती परिणाम करत नाही. ठीक आहे, बरं आहे असे शब्द प्रेरणा देत नाहीत. पण दिलखुलास, मुक्त कंठाने स्तुती केली, आवाजात आनंद, शब्दात स्पष्टता, चेहऱ्यावर समाधान, तर ती थेट मनावर परिणाम करते. कारण माणूस शब्दांपेक्षा भावना ओळखतो. आणि जेव्हा भावना खरी असते तेव्हा स्तुती विश्वासार्ह ठरते. घरातलं उदाहरण घ्या. मूल अभ्यासात थोडीशी प्रगती करते, मार्क्स अजून उत्कृष्ट नाहीत, पण जर पालक म्हणाले, तू आजकालच्या तुलनेत जास्त लक्ष दिलंस, तर मूल पुढे प्रयत्न करतं. नातेसंबंधातही हेच खरं आहे. जोडीदार एखादी सवय बदलण्याचा प्रयत्न करतोय, तो प्रयत्न परिपूर्ण नसेल, पण तो प्रयत्न ओळखला गेला तर बदल टिकतो. लोक परिपूर्णतेसाठी नाही, प्रोत्साहनासाठी धडपडतात. या धडाचा एक खोल संदेश असा आहे, लोकांना मोठं बनवायचं असेल तर त्यांच्या लहान विजयांना मोठं करा. माणूस स्वतःबद्दल जे ऐकतो तसाच होण्याचा प्रयत्न करतो. तुम्ही एखाद्याला सतत अपयशी म्हणून पाहिलंत तर तो तसाच राहतो, पण तुम्ही त्याला सुधारत असलेला म्हणून पाहिलंत तर तो सुधारतो. कार्नेगी सांगतात, लोकांना ज्या प्रतिमेत पाहिलं जातं त्या प्रतिमेला ते न्याय द्यायचा प्रयत्न करतात. व्यवसायात या तत्वाची ताकद प्रचंड आहे. टीम मॅनेजमेंटमध्ये लहान सुधारणा ओळखल्या तर कामगिरी सातत्याने वाढते. नेतृत्वात लोकांना तू योग्य दिशेने जातोयस असं सांगितलं तर ते दिशा बदलत नाहीत. सेल्समध्ये प्रयत्नांचं कौतुक केलं तर निकाल आपोआप सुधारतात.
नातेसंबंधात प्रगतीची दखल घेतली तर बदल टिकतो. कारण माणूस जिथे कौतुक मिळतं तिथे परत परत जायला आवडतं. आता स्वतःला विचारा, तुम्ही शेवटच्या वेळी कुणाच्या लहान सुधारणेची दखल घेतली होती का? की फक्त उणिवांकडे लक्ष दिलं होतं? कार्नेगी सांगतात, उणिवा दाखवणारे अनेक असतात, प्रगती ओळखणारे कमी असतात, आणि जे प्रगती ओळखतात तेच खरे प्रेरक ठरतात. आता या सिद्धांताचा प्रत्यक्ष वापर रोजच्या आयुष्यात लहान बदल दिसले की लगेच दखल घ्या. व्यवसायात फीडबॅक देताना आधी सुधारणा बोला. टीम मॅनेजमेंटमध्ये प्रत्येक पुढच्या पावलाचं कौतुक करा. नातेसंबंधात प्रयत्न ओळखा, परिणामांवरच अडकू नका. पाया सोप्या ठेवा. पहिलं, सुधारणा ओळखा. दुसरं, ती स्पष्ट शब्दांत बोला. तिसरं, दिलखुलास स्तुती करा. चौथं, ती प्रगती पुढच्या टप्प्याशी जोडा. आणि पाचवं, सातत्य ठेवा. हे केलंत की लोक स्वतःहून पुढे धावायला लागतात. शेवटी हा धडा एक अतिशय प्रेरणादायी सत्य सांगतो, मोठं यश एका दिवसात येत नाही, ते रोजच्या छोट्या विजयांतून उभं राहतं. आजपासून ठरवा, तुम्ही लोकांच्या त्रुटी मोजणार नाही, तुम्ही त्यांच्या प्रगतीचा उत्सव साजरा कराल. कारण जिथे दिलखुलास स्तुती असते तिथे आत्मविश्वास वाढतो, आणि जिथे आत्मविश्वास वाढतो तिथे सफलता अटळ ठरते. सिद्धांत: थोड्याशा सुधारणेची सुद्धा मुक्त कंठाने स्तुती करा, तीच स्तुती लोकांना यशाकडे घेऊन जाते. खंड 4. लोकांना न दुखावता त्यांच्यामध्ये बदल कसा घडवून आणायचा. धडा 7. वाईटाला चांगले नाव द्या. एखाद्या माणसाला बदलायचे असेल तर त्याच्यातल्या वाईटावर बोट ठेवायचं की त्याच्यातल्या चांगुलपणाला हाक द्यायची. बहुतेक लोक पहिला मार्ग निवडतात, दोष दाखवणं, लेबल लावणं, जुनी चूक आठवण करून देणं. पण डेल कार्नेगी इथे विचारांची दिशा पूर्णपणे बदलतात. ते सांगतात, लोक जसे आहेत तसे वागतात कारण त्यांना तसं पाहिलं जातं. म्हणूनच जर तुम्हाला कुणाकडून योग्य कृती करून घ्यायची असेल तर त्याला आधी तशी प्रतिष्ठा द्या. म्हणजेच वाईट वर्तनाला थेट नावं ठेवण्याऐवजी त्या व्यक्तीच्या आतल्या चांगल्या प्रतिमेला पुढे आणा. हीच खरी प्रेरणा आहे. मानवी मनाची एक विलक्षण सवय आहे, माणूस स्वतःबद्दल जे ऐकतो त्याच चौकटीत स्वतःला बसवू लागतो. तो निष्काळजी आहे असं वारंवार ऐकणारा माणूस हळूहळू निष्काळजीच वागू लागतो. पण जर त्याच व्यक्तीला सांगितलं, तुझ्याकडून जबाबदारीची अपेक्षा आहे कारण तू ती निभावू शकतोस, तर त्याच्यात वेगळीच हालचाल सुरू होते. कार्नेगी म्हणतात, लोकांना उंच वागायला लावायचं असेल तर आधी त्यांना उंच समजलं पाहिजे. प्रतिष्ठा ही बदलाची गुरुकिल्ली आहे. हे तत्व प्रत्यक्षात कसं काम करतं ते खोलात पाहूया. एका ऑफिसमध्ये एक कर्मचारी होता जो नेहमी उशिरा येत असे. सगळ्यांनी त्याला वेळेची शिस्त नसलेला असा शिक्का मारला होता. परिणाम काय? तो बदलत नव्हता. मग एक दिवस त्याच्या वरिष्ठाने वेगळी पद्धत वापरली. तो म्हणाला, तुझ्यावर महत्वाची जबाबदारी देतोय कारण तू विश्वासार्ह आहेस. त्या एका वाक्याने त्या कर्मचाऱ्याच्या डोक्यात काहीतरी बदललं. तो स्वतःला विश्वासार्ह समजू लागला आणि त्याच प्रतिमेला न्याय देण्यासाठी त्याने वेळ पाळायला सुरुवात केली. वाईट सवयीपेक्षा चांगल्या ओळखीने जास्त काम केलं. डेल कार्नेगी इथे एक अतिशय सूक्ष्म मुद्दा मांडतात. हे खोटं कौतुक नाही, हे बनावट स्तुतीही नाही, हे म्हणजे व्यक्तीच्या आत दडलेल्या चांगल्या शक्यतेला नाव देणं. तुम्ही त्या व्यक्तीला सांगत असता, मला तुझ्यात हे दिसतं, आणि बहुतेक वेळा माणूस त्या अपेक्षेला पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. कारण कोणी आपल्यावर चांगली प्रतिमा ठेवली तर ती मोडायची आपल्यालाच भीती वाटते. घरातलं उदाहरण पाहूया. मूल वारंवार खोट बोलते, तू खोटारडा आहेस असं म्हटलं तर ते लेबल पक्क होतं. पण जर पालक म्हणाले, तू प्रामाणिक आहेस म्हणूनच मी तुझ्याकडून सत्याची अपेक्षा करतो, तर मुलाच्या डोक्यात वेगळाच संदेश जातो. तो स्वतःला प्रामाणिक म्हणून पाहू लागतो आणि त्या प्रतिमेला धरून राहण्यासाठी तो वागणूक बदलतो. वाईटाला नाव देण्याऐवजी चांगुलपणाला ओळख दिली. या धडाचा गाभा असा आहे, लोकांना कमी लेखून सुधारता येत नाही, लोकांना उंच धरून बदल घडतो. जेव्हा तुम्ही कुणाला प्रतिष्ठा देता तेव्हा तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवत असता. आणि विश्वास ही अशी गोष्ट आहे जी माणसाला स्वतःहून योग्य मार्गाकडे वळवते. कार्नेगी सांगतात, लोकांना ज्या पातळीवर पाहिलं जातं ते तिथपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतात. व्यवसायात या तत्वाची ताकद अखाट आहे. टीम मॅनेजमेंटमध्ये कर्मचाऱ्याला तू नेतृत्व करू शकतोस असं म्हटलं तर तो जबाबदारी स्वीकारतो. नेतृत्वात लोकांच्या क्षमतेवर विश्वास दाखवला तर ते विश्वास टिकवतात. नातेसंबंधात जोडीदाराला तू समजूतदार आहेस असं सांगितलं तर वागणूक अधिक समजूतदार होते. कारण माणूस आपल्या प्रतिमेला जपतो. आता स्वतःला विचारा,
तुम्ही लोकांबद्दल बोलताना कोणती नावं वापरता? हा असा आहे, ती तशीच आहे, की तो सुधारू शकतो, ती सक्षम आहे. कार्नेगी सांगतात, नाव बदललं की वागणूक बदलते. कारण नाव म्हणजे ओळख आणि ओळख म्हणजे दिशा. आता या सिद्धांताचा प्रत्यक्ष वापर. रोजच्या आयुष्यात चूक दिसली तरी व्यक्तीला नकारात्मक लेबल देऊ नका. व्यवसायात लोकांच्या चांगल्या गुणांनाच जबाबदारी जोडा. टीम मॅनेजमेंटमध्ये उच्च अपेक्षा ठेवा आणि त्या शब्दात व्यक्त करा. नातेसंबंधात समोरच्याच्या सर्वोत्तम रूपावर विश्वास दाखवा. पाया लक्षात ठेवा. पहिलं, चांगली शक्यता ओळखा. दुसरं, तिला शब्दात मांडा. तिसरं, त्या प्रतिमेशी सुसंगत अपेक्षा ठेवा. चौथं, विश्वास दाखवा. आणि पाचवं, बदलाला वेळ द्या. हे केलंत की लोक स्वतःहून उंच वागू लागतात. शेवटी हा धडा एक अतिशय प्रभावी सत्य सांगतो. लोकांना बदलायचे असेल तर आधी त्यांना सन्मान द्या. आजपासून ठरवा, तुम्ही वाईटाला नाव देणार नाही, तुम्ही चांगुलपणाला ओळख द्याल. कारण ज्या क्षणी माणसाला प्रतिष्ठा मिळते त्या क्षणी तो तिला टिकवण्यासाठी योग्य कृती करायला सिद्ध होतो. सिद्धांत: समोरच्या व्यक्तीला उंच प्रतिष्ठा दिली तर ती स्वतःहून योग्य कार्य करण्यासाठी सिद्ध होते. खंड 4. लोकांना न दुखावता त्यांच्यामध्ये बदल कसा घडवून आणायचा. धडा 8. चुका सुधारल्या जाऊ शकतात. चूक झाली की बहुतांश वेळा पहिला प्रतिसाद काय असतो? निराशा, अपराधभाव, भीती आणि मग एक आतला आवाज म्हणतो, माझ्याकडून हे जमतच नाही. डेल कार्नेगी या धड्यात नेमक्या याच क्षणी हस्तक्षेप करतात आणि एक आश्वासक सत्य सांगतात, चुका अंतिम नसतात, त्या सुधारण्यासारख्या असतात. म्हणूनच बदल घडवायचा असेल तर लोकांना धाक दाखवू नका. प्रोत्साहन द्या आणि स्पष्टपणे सांगा, ही चूक सुधारणे सोपी आहे. कारण जिथे आशा असते तिथे प्रयत्न सुरू राहतात. मानवी मन अपयशाने मोडत नाही, ते अशक्यतेच्या भावनेने मोडतं. हे माझ्या आवाक्याबाहेर आहे अशी भावना आली की प्रयत्न थांबतात. कार्नेगी सांगतात, लोकांना यशाकडे नेण्यासाठी त्यांना स्वतःवर विश्वास वाटायला हवा. आणि हा विश्वास निर्माण होतो तेव्हा जेव्हा कुणी विश्वासाने सांगतं, हे कठीण नाही, तू हे करू शकतोस, थोडा सराव केला की जमेल. हे शब्द फक्त धीर देत नाहीत, ते मार्ग दाखवतात. हे तत्व प्रत्यक्षात कसं काम करतं ते पाहूया. एका ऑफिसमध्ये एक नवीन कर्मचारी होता. चुका होत होत्या, काम संथ होतं. वरिष्ठाने जर सतत हे चुकीचं आहे असं सांगितलं असतं तर तो कर्मचारी अधिकच गोंधळला असता. पण वरिष्ठाने वेगळी पद्धत वापरली. तो म्हणाला, सुरुवातीला असं होणं स्वाभाविक आहे. ही प्रक्रिया समजून घेतलीस की सगळं सोपं होईल. त्या एका वाक्याने ताण कमी झाला. पुढे त्याने लहान टिप्स दिल्या, छोट्या सुधारणा दाखवल्या. काही आठवड्यात कामगिरी बदलली. का? कारण चूक सुधारण्यासारखी वाटू लागली. प्रोत्साहनाने आत्मविश्वास परत आला. डेल कार्नेगी या धड्यात एक सूक्ष्म पण महत्वाची गोष्ट सांगतात. प्रोत्साहन म्हणजे खोटं धीर देणं नाही. सगळं ठीक आहे असं उगाच म्हणणं उपयोगाचं नाही. प्रोत्साहन हे वास्तववादी असतं. काय चुकलं ते ओळखणं आणि ते कसं सुधारता येईल हे दाखवणं. हे थोडं चुकलंय पण इथे बदल केला की नक्की सुधारेल, ही भाषा लोकांना पुढचं पाऊल टाकायला तयार करते. कारण इथे दोष नाही, दिशा आहे. घरातलं उदाहरण घ्या. मूल गणितात अडखळते, तुला कधीच जमत नाही असं म्हटलं तर प्रयत्न थांबतात. पण जर पालक म्हणाले, हे उदाहरण थोडं सरावाने नक्की जमेल आणि 1-2 सोपी टप्पे दाखवले तर मुलाचा चेहरा बदलतो. त्याला वाटतं हे शक्य आहे. आणि शक्यतेची जाणीव हीच खरी प्रेरणा आहे. लोकांना पुढे जायचं असतं, त्यांना फक्त शक्यतेचा हात हवा असतो. या धडाचा गाभा असा आहे, लोकांना अपयशी ठरवू नका, त्यांना शिकणारे ठरवा. जेव्हा तुम्ही एखाद्याला सांगता की चूक सुधारणे सोपी आहे तेव्हा तुम्ही त्याला परवानगी देता पुन्हा प्रयत्न करण्याची. कार्नेगी सांगतात, लोकांना सुधारायला वेळ आणि विश्वास दिला तर ते त्या विश्वासाला पात्र ठरतात. व्यवसायात या तत्वाचा प्रभाव खोलवर दिसतो. टीम मॅनेजमेंटमध्ये चूक झाली तरी आपण यातून काय शिकू शकतो असा प्रश्न विचारला तर वातावरण सकारात्मक राहतं. नेतृत्वात कर्मचाऱ्यांना सुधारण्याची संधी दिली तर ते निष्ठावान होतात. नातेसंबंधात जोडीदाराला हे बदलणं कठीण नाही असं सांगितलं तर तो बदल प्रयत्नपूर्वक करतो. कारण भीतीपेक्षा आशा जास्त शक्तिशाली असते. आता स्वतःला विचारा, तुम्ही शेवटच्या वेळी कुणाची चूक पाहिली तेव्हा काय केलं? दोष वाढवला की आशा दिली? कार्नेगी सांगतात, जिथे आशा दिली जाते तिथे प्रयत्न थांबत नाहीत आणि प्रयत्न चालू राहिले की बदल अटळ ठरतो. आता या सिद्धांताचा प्रत्यक्ष वापर सोप्या पायात. रोजच्या आयुष्यात चूक दिसली
की आधी सांगा, हे सुधारता येईल. व्यवसायात फीडबॅक देताना सुधारण्याचा मार्ग दाखवा. टीम मॅनेजमेंटमध्ये लहान सुधारणा ओळखा आणि पुढचं पाऊल स्पष्ट करा. नातेसंबंधात चुका अंतिम ठरवू नका, त्या शिकण्याच्या संधी ठरवा. पद्धत लक्षात ठेवा. पहिलं, चूक ओळखा. दुसरं, ती सुधारण्याजोगी आहे हे स्पष्ट करा. तिसरं, सोपा मार्ग दाखवा. चौथं, विश्वास व्यक्त करा. आणि पाचवं, प्रगतीची दखल घ्या. हे केलंत की लोक हार मानत नाहीत. शेवटी हा धडा एक दिलासा देणारा पण प्रभावी संदेश देतो. चूक ही शेवट नाही, ती सुरुवात असू शकते. आजपासून ठरवा, तुम्ही लोकांच्या चुका मोजणार नाही, तुम्ही त्यांना सुधारण्याचा आत्मविश्वास द्याल. कारण जिथे प्रोत्साहन असतं तिथे भीती कमी होते, आणि जिथे भीती कमी होते तिथे बदल नक्की घडतो. सिद्धांत: इतरांना प्रोत्साहित करा आणि स्पष्ट सांगा, चूक सुधारणे सोपे आहे, बदल आपोआप सुरू होतो. खंड 4. लोकांना न दुखावता त्यांच्यामध्ये बदल कसा घडवून आणायचा. धडा 9. लोकांनी तुमचं काम आनंदाने करण्याचा उपाय. काम करून घेणं आणि काम आनंदाने करून घेणं या दोन्हीमध्ये आकाशाएवढा फरक आहे. पहिल्या प्रकारात आदेश, दबाव, अपेक्षा असतात. दुसऱ्या प्रकारात सहभाग, अर्थ आणि समाधान असतं. डेल कार्नेगी या अंतिम धड्यात नेमक्याच या फरकावर प्रकाश टाकतात आणि सांगतात, काम असं सोपवा की समोरच्या व्यक्तीला ते ओझं वाटू नये, तर संधी वाटावी. कारण माणूस फक्त सांगितलं म्हणून काम करत नाही, तो तेव्हा काम करतो जेव्हा त्या कामात त्याला स्वतःचं काहीतरी दिसतं. मानवी मनाला एक मूलभूत प्रश्न सतावत असतो, यात मला काय मिळणार आहे? पैसा, कौतुक, समाधान, शिकण्याची संधी, प्रतिष्ठा, काहीतरी. जेव्हा काम देताना हा प्रश्न दुर्लक्षित केला जातो तेव्हा काम केलं जातं पण मन नसतं. कार्नेगी सांगतात, काम सोपवताना फक्त कामाबद्दल बोलू नका, त्या कामाचा अर्थ समोरच्याच्या दृष्टीने स्पष्ट करा. अर्थ समजला की प्रयत्न वाढतात. हे तत्व प्रत्यक्षात कसं काम करतं ते पाहूया. एका ऑफिसमध्ये एक महत्त्वाचं प्रोजेक्ट होतं. मॅनेजरने एखाद्याला थेट सांगितलं असतं, हे तुलाच करायचं आहे, तर ते काम पूर्ण झालं असतं कदाचित, पण ताणाखाली. पण मॅनेजरने वेगळी पद्धत वापरली. तो म्हणाला, या प्रोजेक्टमध्ये तुझी ताकद खूप उपयोगी पडेल. तू हे हाताळलंस तर सगळ्यांना तुझ्या क्षमतेचं दर्शन होईल. त्या एका वाक्याने कामाचं स्वरूप बदललं. ते आदेश राहिलं नाही, ते विश्वास बनलं. व्यक्तीने ते काम आनंदाने स्वीकारलं, कारण त्यात तिचा विकास दडलेला होता. कामाला अर्थ मिळाला. डेल कार्नेगी या धड्यात एक महत्त्वाची गोष्ट सांगतात, काम सोपवताना माणसाच्या अभिमानाला हात घाला, पण त्याला दुखावू नका. तुला हे जमत नाही असं सांगून काम देऊ नका. तुझ्याकडून हे छान होऊ शकतं असं सांगून द्या. लोक आपल्या क्षमतेबद्दल चांगलं ऐकतात तेव्हा त्या क्षमतेला न्याय देण्यासाठी ते स्वतःहून पुढे येतात. अपेक्षा योग्य शब्दात मांडल्या तर त्या प्रेरणा बनतात. घरातलं उदाहरण घ्या. पालकाला मुलाकडून काही काम करून घ्यायचं आहे. हे कर म्हटलं तर नाराजी. पण जर पालक म्हणाले, तू हे केलंस तर घरात सगळ्यांना मदत होईल आणि मला तुझ्यावर अभिमान वाटेल, तर मुलाचं वागणं बदलतं. कारण इथे काम नाही, जबाबदारी आणि महत्त्व आहे. नातेसंबंधातही हेच लागू पडतं. जोडीदाराकडून काही अपेक्षित असेल तर तू असंच कर असं न म्हणता, तुझं हे योगदान आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे असं म्हटलं तर प्रतिसाद वेगळा मिळतो. लोक महत्त्व मिळालं की आनंदाने देतात. या धडाचा गाभा असा आहे, लोकांना कामगार म्हणून नाही तर भागीदार म्हणून पहा. जेव्हा तुम्ही काम सोपवताना त्यात विश्वास, अपेक्षा आणि सन्मान मिसळता तेव्हा ते काम केवळ पूर्ण होत नाही, ते उत्तम होतं. कार्नेगी सांगतात, लोकांना जबाबदारी दिली तर ते ती पेलतात, लोकांना मान दिला तर ते कमाल करतात. व्यवसायात या तत्वाची किंमत फार मोठी आहे. टीम मॅनेजमेंटमध्ये काम वाटताना व्यक्तीच्या ताकदीशी ते जोडा. नेतृत्वात लोकांना मोठ्या चित्राचा भाग असल्याची जाणीव द्या. सेल्समध्ये लक्ष केवळ आकड्यांचं न ठेवता परिणामाचं ठेवा. नातेसंबंधात एकमेकांच्या योगदानाचं महत्त्व स्पष्ट करा. कारण माणूस जिथे आपली भूमिका अर्थपूर्ण वाटते तिथे तो थांबतो, वाढतो आणि आनंदाने काम करतो. आता स्वतःला विचारा, तुम्ही काम देता तेव्हा काय देता? फक्त जबाबदारी की त्या जबाबदारीमागचा विश्वासही देता? कार्नेगी सांगतात, लोकांना आनंदाने काम करायला लावायचे असेल तर त्यांना स्वतःची किंमत जाणवू द्या. कारण किंमत जाणवली की प्रयत्न आपोआप वाढतात. आता या सिद्धांताचा प्रत्यक्ष वापर शेवटच्या टप्प्यात. रोजच्या आयुष्यात काम देताना का स्पष्ट करा. व्यवसायात काम सोपवताना त्या व्यक्तीची ताकद आणि संधी अधोरेखित करा.
टीम मॅनेजमेंटमध्ये अपेक्षा स्पष्ट ठेवा, पण स्वातंत्र्य द्या. नातेसंबंधात योगदानाबद्दल आधीच कृतज्ञता व्यक्त करा. पाया लक्षात ठेवा. पहिलं, योग्य व्यक्ती निवडा. दुसरं, कामाचा अर्थ स्पष्ट करा. तिसरं, विश्वास दाखवा. चौथं, अपेक्षा उंच ठेवा. आणि पाचवं, काम पूर्ण झाल्यावर दखल घ्या. हे केलंत की लोक काम टाळत नाहीत, ते काम शोधतात. आणि आता या संपूर्ण खंडाचा शेवट करताना एक खोल सत्य मनात ठेवा. डेल कार्नेगी आपल्याला हे शिकवतात की बदल हा दडपणातून नाही, तर सन्मानातून घडतो. लोकांना वाकवून नाही, तर उंच करून बदल घडतो. आजपासून ठरवा, तुम्ही लोकांकडून काम करून घेणार नाही, तुम्ही लोकांना काम करण्यासाठी प्रेरित कराल. कारण जिथे माणसाला आपली किंमत कळते, तिथे तो काम करत नाही, तो आनंदाने आपलं सर्वस्व देतो. सिद्धांत: काम अशा प्रकारे सोपवा की समोरच्या व्यक्तीला ते आपलं वाटेल तेव्हा ती ते आनंदाने करून देईल. आता या प्रवासाच्या शेवटी उभं राहून जर तुम्ही एक क्षण थांबलात आणि मागे वळून पाहिलंत, तर तुम्हाला एक गोष्ट नक्की जाणवेल्या पुस्तकाने तुम्हाला कुणी वेगळं बनण्याचा आग्रह केला नाही, तर तुम्ही जसे आहात तसे अधिक चांगले कसे व्हाल हे शिकवलं. डेल कार्नेगी यांनी कुठेही मोठ्या घोषणा केल्या नाहीत, चमत्काराचं आश्वासन दिलं नाही, किंवा एका रात्रीत आयुष्य बदलेल असं सांगितलं नाही. त्यांनी फक्त एक गोष्ट स्पष्ट केली: माणसं बदलायची असतील तर आधी त्यांना समजून घ्यावं लागतं. लोकांना जिंकायचं असेल तर त्यांना हरवू नये लागतं. प्रभाव टाकायचा असेल तर दबाव टाकू नये लागतो. या पुस्तकातील प्रत्येक धडा, प्रत्येक सिद्धांत तुम्हाला हेच सांगतो की माणूस हा तर्कापेक्षा भावना, आदेशापेक्षा आदर आणि टीकेपेक्षा कौतुक यांना जास्त प्रतिसाद देतो. आपण आयुष्यात अनेकदा बरोबर असतो, पण तरीही हरतो, कारण आपण बरोबर ठरण्यावर भर देतो, नातं जपण्यावर नाही. हे पुस्तक आपल्याला शिकवतं की बरोबर ठरणं हा विजय नसतो, माणूस जिंकणं हा खरा विजय असतो. तुम्ही ऐकलं असेल टीका करू नका, कारण ती माणसाला संरक्षणात्मक बनवते. प्रामाणिक कौतुक करा, कारण ते आत्मविश्वास वाढवतं. समोरच्याचं नाव लक्षात ठेवा, कारण नाव म्हणजे ओळख. ऐकायला शिका, कारण ऐकणं म्हणजे मान्यता. प्रश्न विचारा, कारण आदेश विरोध निर्माण करतात. आत्मसन्मान जपा, कारण तो तुटला की संवाद तुटतो. लहान सुधारणांचं कौतुक करा, कारण मोठं यश तिथूनच सुरू होतं. माणसाला प्रतिष्ठा द्या, कारण तो त्या प्रतिष्ठेला न्याय देतो. चुका सुधारता येतात हे सांगा, कारण आशा असेल तर प्रयत्न थांबत नाहीत. आणि काम अशा पद्धतीने द्या की ते ओझं न वाटता संधी वाटावी. हे सगळं ऐकताना कदाचित तुम्हाला वाटलं असेल हे तर खूप साधं आहे, पण खरी अडचण साधेपणात नाही, अडचण सातत्यात आहे. कारण हे पुस्तक वाचून किंवा ऐकून खरी परीक्षा सुरू होते. उद्यापासून जेव्हा कोणी चूक करेल तेव्हा तुम्ही टीका करणार की समजून घेणार? जेव्हा कुणी विरोध करेल तेव्हा तुम्ही वाद घालणार की संवाद साधणार? जेव्हा कुणी अपेक्षेप्रमाणे वागणार नाही तेव्हा तुम्ही तक्रार करणार की प्रोत्साहन देणार? हे पुस्तक तुम्हाला सांगतं प्रत्येक क्षणात तुम्हाला निवड करता येते, आणि ही निवडच तुमचा प्रभाव ठरवते. आयुष्यभर लोक असतील, कुटुंबात, ऑफिसमध्ये, समाजात, आणि प्रत्येक नातं हे एक संधी आहे, एकतर संघर्ष वाढवण्याची किंवा समज वाढवण्याची. डेल कार्नेगी यांनी दिलेली तत्व वापरलीत तर तुम्ही पाहाल की लोक अचानक परिपूर्ण होत नाहीत, पण ते थोडे अधिक सहकार्यशील, थोडे अधिक खुलं, थोडे अधिक आपले होतात. आणि हाच खरा बदल आहे. कारण जग बदलायला वेळ लागतो, पण वातावरण बदलायला फक्त एक व्यक्ती पुरेशी असते, ती व्यक्ती म्हणजे तुम्ही. हे पुस्तक तुम्हाला कुणी नेता बनवण्याचं स्वप्न दाखवत नाही, ते तुम्हाला मानवी बनवतं. आणि माणुसकी हीच सगळ्यात मोठी प्रभावशाली शक्ती आहे. तुम्ही जितके शांत, समजूतदार, आदर देणारे व्हाल, तितकं जग तुमच्यासाठी सोपं होईल. हे वचन नाही, हा अनुभव आहे. आज या ऑडिओबुकचा शेवट करताना तुमच्याकडे एकच विनंतीच: गळे धडे एकाच वेळी वापरण्याचा प्रयत्न करू नका. एक धडा निवडा. आज फक्त ऐकण्याचा सराव करा. उद्या फक्त टीका टाळण्याचा प्रयत्न करा. परवा कुणाचं प्रामाणिक कौतुक करा. हळूहळू, नकळत तुमची भाषा बदलेल, तुमची प्रतिक्रिया बदलेल, आणि मग लोकांचाही प्रतिसाद बदलेल. आणि एक दिवस तुम्हाला जाणवेल, लोक तुमचं ऐकायला लागले आहेत, तुमच्याशी सहमत व्हायला लागले आहेत, तुमच्यासाठी काम करायला तयार आहेत. तेव्हा लक्षात ठेवा, हे जादूमुळे झालं नाही, हे दृष्टिकोन बदलल्यामुळे झालं आहे. डेल कार्नेगी यांनी दिलेला सगळ्यात मोठा संदेश हा आहे: लोकांना हाताळू नका, लोकांना समजून घ्या. कारण जिथे समज असते तिथे संघर्ष टिकत नाही. आज या प्रवासाचा शेवट इथे होत असला तरी प्रत्यक्षात हा शेवट नाही, ही सुरुवात आहे अधिक प्रभावी संवादाची, अधिक सुदृढ नात्यांची,
आणि अधिक समाधानी आयुष्याची. आणि जर या ऑडिओबुकमधून तुम्ही एकच गोष्ट मनात ठेवली, तर तीही ठेवा, लोकांशी जिंकलात तर आयुष्यात हरायचं काहीच उरत नाही.